तर हँड राईज करा. सर स्क्रीन दिसत नाही. स्क्रीन ज्यांना दिसत नाही त्यांनी इंटरनेटचा इश्यू असेल चेक करून घ्या. बाकी सर्वांना स्क्रीन दिसत आहे. बघा एकदा स्क्रीन दिसते का व्यवस्थित? ओके. आज आपण ऑर्डर कशा टाकायच्या शिकणार आहोत. ऑर्डरचे प्रकार शिकणार आहोत. त्याच्यानंतर न्यूज कशा रीडिंग करायच्या आणि अशा भरपूर काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला माहित नसतील. ओके. तर पहिला आपण ऑर्डरचे प्रकार बघणार आहोत किंवा ऑर्डर बघणार आहोत. स्क्रीन दिसते का बघा सर्वांना? ओके. बाय म्हणजे काय सांगा मला. एक काम करूया आपण, कोणाचं तरी मी मदत घेतो म्हणजे बरं पडतंय, सगळ्यांना समजतंय ते. आवाज कुठल्या माईकचा चांगला असेल. एक मिनिट. कुणाकडे चांगला माईक असेल तर माईक ओपन करा. हॅलो. हा आवाज येते का बघा? येतोय. ओके ठीक आहे. फक्त तुम्ही ज्या वेळेला बोलणार त्यावेळेला माईक ऑन करा म्हणजे सगळ्यांना गोष्टी समजत जातील आणि तुम्ही मला प्रश्नांची उत्तर द्या. ओके. बरं. हा ठीक आहे. बाय म्हणजे काय सांगा मला. खरेदी करणं. खरेदी करणे. मग खरेदी केल्यानंतर ना ती गोष्ट तुम्हाला विकायला तर लागणार आहे, बरोबर ना? हो बरोबर. बरोबर आहे. म्हणजे बाय केल्यानंतर ती गोष्ट विकायला लागणार. म्हणजे समजा तुम्ही एखादी गोष्ट जर 100 रुपयाला जर खरेदी केली असेल तर किती रुपयाला ती विकणार तुम्ही? 100 पेक्षा जास्त. 100 पेक्षा जास्त म्हणजे 120 ला विकणार. बरोबर. बरोबर आहे. बरोबर. म्हणजे इथं तुम्ही बाय केलेली गोष्ट विकताय याचा अर्थ इथं तुमचा ट्रेड पूर्ण होतो. पूर्ण बरोबर आहे. बरोबर ना? मग त्यावेळेला इथं सेल करताय याचा अर्थ तुम्ही त्यावेळेला तिथे पोझिशन काय करताय? क्लोज. एक्झिट करताय किंवा क्लोज करताय. बरोबर का? बरोबर. मग ज्यावेळेला तुम्ही बाय केलेली पोझिशन एक्झिट करताय त्यावेळेला ऑटोमॅटिक सेल होतं. बरोबर का? बरोबर. हा ओके. समजलं हे? हो. बाय म्हणजे खरेदी आणि खरेदी केलेल्या गोष्टीची किंमत वाढल्याशिवाय आपण कधीच विकत नाही. बरोबर ना? बरोबर. त्याच्यानंतर सेलमध्ये इथे सेल बघा. आता एखादी गोष्ट तुमच्याकडे नाही आहे पण ब्रोकर तुम्हाला ती 100 रुपयाला द्यायला लागलाय. ठीक आहे. मग 100 रुपयाला ती गोष्ट तुम्ही घेतलेली आहे, 100 रुपयाला तो द्यायला लागलाय. बरोबर. मग तुम्हाला काहीतरी फायदा व्हायला पाहिजे ना. बरोबर. मग ती सेल कितीला करणार? 90 ला. 90 ला कशी सेल करणार? 100 रुपये पुढचा माणूस द्यायला, त्याला 100 रुपये तर द्यायलाच पाहिजे ना तुम्हाला. बरोबर. 100 रुपयाला त्याच्याकडनं मिळाल्या, मग ती 100 रुपयाला त्यानं घेतल्यावर तुम्ही विकणार पुढे कितीला? 100 पेक्षा जास्त. 100 पेक्षा जास्त म्हणजे 150 रुपयाला विकणार. बरोबर. बरोबर काय? आणि तीच गोष्ट तुम्हाला खरेदी करायची झाली तर 100 ला घेणार. 100 ला घेणार किंवा 100 पेक्षा कमीला पण घेऊ शकता. 100 ला घेणार. ह्यानं काय होणार आहे? तुम्हाला 50 रुपयाचा प्रॉफिट मिळणार आहे. बरोबर. बरोबर ना? म्हणजे बाय म्हणजे काय? एखादी गोष्ट स्वस्तात घेणे आणि महागात विकणे म्हणजे काय? बाय. आणि सेल म्हणजे काय? एखादी गोष्ट महागात विकणे आणि स्वस्तात घेणे म्हणजे काय? सेल. कळलं? हो सर. इथं पण पहिल्यांदा तुम्ही 150 रुपयाला सेल केलं म्हणजे पहिला कंडिशन तुमची सेलची आली, त्याच्यानंतर सेकंड कंडिशन तुमची बायची आली. बरोबर काय? पण इथे तुम्ही बाय करत बसत नाही. इथे पोझिशन काय करताय तुम्ही? एक्झिट किंवा पोझिशन काय करताय? क्लोज करताय. ओके. समजलं इथेपर्यंत? हो सर. एकदा रिपीट करा ना प्लीज. हे बघा, कुणाचा आवाज आला सांगा. ज्यांना रिपीट पाहिजे त्यांचाच आवाज हे करा. सर मला एकदा रिपीट करा ना.
एकदा हा तुमचा माईक ऑन असून दे, तुम्ही ज्या वेळेला बोलणार त्यावेळेलाच माईक ऑन करा. ओके, येस सर, येस सर, येस. आता तुम्हीच करा, बाकीच्यांना कोणाला करायला देत नाही, तुम्हीच करा. ओके, हो सर. हा बघा इथे बाय म्हणजे काय सांगा मला. बाय म्हणजे खरेदी. हो एखादी गोष्ट तुम्ही बाजारातून विकत आणल्या, बरोबर आहे, हो. मग ती गोष्ट तुम्हाला परत विकायला पाहिजे. हा. मग बाजारातनं ती गोष्ट तुम्ही 100 रुपयाला जर घेऊन आला तर ती गोष्ट हा. किती रुपयाला विकणार? 100च्या वरतीच विकणार सर. 120 ला विकणार. हो. मग तुम्हाला प्रॉफिट किती होणार? 20चा प्रॉफिट होणार. 20चा प्रॉफिट. हो बरोबर आहे, समजलं बाय काय आहे? येस येस. हा, त्याच्यानंतर सेल. आता सेल मध्ये एखादी गोष्ट तुमच्याकडे नाही आहे, नाही. हा. नाही आहे, पण तुम्हाला एक जो काही द्यायला लागलाय तो 100 रुपयाला द्यायला लागलाय, उधार द्यायला लागलाय माणूस. हा. मग तो उधार द्यायला तर तुम्ही ती गोष्ट विकणार पहिला. हो. मग किती रुपयाला विकणार? तुम्हाला फायदा होण्यासाठी 100च्या खाली विकणार का 100च्या वरती विकणार? मला 100च्या खाली. 100च्या खाली कसं विकणार? मग त्या 90 माणसाला 90 रुपयाला जर तुम्ही विकला तर त्या माणसाला 100 रुपये द्यायला लागणार ना तुम्हाला. 100च्या वरती सॉरी. 100च्या वरती विकणार, मग कितीला विकणार? 150 रुपयाला विकणार. येस. मग 150 रुपयाला विकल्यानंतर ना ती गोष्ट तुम्हाला कितीला मिळाल्या? 100 रुपयाला मिळाल्या. 100ला. 100 रुपयाला खरेदी केली ना तुम्ही म्हणायचं मग. येस येस. मग इथे तुम्हाला प्रॉफिट किती झाला? 50 रुपये. बरोबर ना, समजलं? फक्त इथं मार्केटमध्ये कसं असतं, पहिल्यांदा तुम्ही जर सेल केला तर नंतर बाय करायचं नसतं परत एकदा. इथे पोझिशन काय करायची, पहिली जी चालू पोझिशन असतात ती काय करायची असते? एक्झिट किंवा क्लोज करायची असते. ओके, समजलं? येस. त्याच्यानंतर ना टायटल टाका. टाइप्स ऑफ ऑर्डरचे किती प्रकार असतात, किंवा टाइप्स ऑफ ऑर्डर टाका. ऑर्डरचे प्रकार टाका. ऑर्डरचे प्रकार, आता तुम्हाला सगळे ऑर्डरचे प्रकार शिकवणार आहे, किती ऑर्डरचे प्रकार असतात, काय असतात. कारण की भरपूर लोकांना एक एक ऑर्डर कशा टाकायच्या आणि कोणत्या ऑर्डर टाकायच्या माहित नाहीत, लक्षात घ्या. ते तुम्हाला मी दाखवणार आहे. स्क्रीन दिसते का बघा? हे बघा आता, हे एकच मिनिट. समीर सर, आवाज येतोय? हो सर. हा बघा, आता मार्केट ऑर्डर म्हणजे काय तुम्हाला सांगतो. बाजारामध्ये तुम्ही गेलाय, आणि बाजारामध्ये तुम्हाला ऍपल खरेदी करायचे. ओके ओके. ऍपल खरेदी करायचे, पण असं तुम्हाला समजलंय की त्या ऍपलची रेट आज तुम्हाला ते ऍपल 100 रुपयाला मिळत आणि उद्या त्याच ऍपलचा रेट काय होणार आहे? 1000 रुपये होणार आहे. मग तुम्ही काय करणार? बाय करणार. बाय करणार. मग आहे त्या किमतीला बाय करणार का कमी किंमत व्हायची वाट बघत बसणार? नाही, जे आहे तेच आहे ते किमतीला, म्हणजे मार्केटमध्ये जे काही चालू किंमत आहे त्या किमतीला बाय करणार. येस. मग त्याला काय म्हणायचं? मार्केट ऑर्डर म्हणायचं. ओके, समजलं? ओके. म्हणजे मार्केटमध्ये किती रुपये किंमत चालू आहे? 100 रुपये. मग 100 तुम्ही रुपये. 100 रुपये किंमत चालू असताना 100 रुपयाला तुम्ही खरेदी केलं, याचा अर्थ काय झाला? मार्केट ऑर्डर झालं. आणि मार्केट ऑर्डर मध्ये तुम्ही खरेदी केलं म्हणून ती मार्केट बाय झाली. येस. आणि त्यालाच या मेटाच्या ह्याच्यामध्ये इथे बघा, इथे काय दिसते? मार्केट एक्झिक्युशन दिसतं का तुम्हाला? हा. इथं ज्या वेळेला मार्केट एक्झिक्युशन असतं त्यावेळेला तुम्हाला खालच्या बाजूला बाय पण करता येतं आणि सेल पण करता येतं, लक्षात घ्या. म्हणजे चालू मार्केटला तुम्हाला बाय पण करता येतं, सेल पण. सेल कशासाठी करायचं असं सांगतो तुम्हाला मी. आता समजा तुम्ही मार्केटमध्ये गेलाय आणि तुम्हाला ऍपल 100 रुपये किलो
तो माणूस सांगायला लागलाय. ओके, मग उद्या त्या ऍपलची किंमत जर 10 रुपये होणार असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे? आहे त्या किमतीला सेल करायला पाहिजे, फास्ट करायला पाहिजे ना. येस, बरोबर ना. मग सेल करायला पाहिजे, लक्षात घ्या. मग त्यावेळेला तुम्ही बाय पण करू शकता आणि सेल पण करू शकता. कशाला? मार्केट ऑर्डरला. ओके, एक्सनेस मध्ये इथे दिसते बघा, दिसते एक्सनेस मध्ये मार्केट ऑर्डर. हो. आणि MT5 मध्ये इथे दिसतं बघा मार्केट एक्झिक्युशन. म्हणजे काय आहे? मार्केट ऑर्डर. मार्केट ऑर्डरची व्याख्या काय येणार सांगा आता मला जरा. जे भाव आता चालू आहे त्याच भावावर आपण खरेदी करू शकतो लगेच, तर तो मार्केट एक्झिक्युशन असं आपण बोलू शकतो. ओके, ठीक आहे. मग खरेदी करू शकता याचा अर्थ बाय झाला. ओके, बाय झाला. हा. आणि तुम्ही विकू शकता याचा अर्थ सेल झाला. सेल झाला. म्हणजे थोडक्यात वाक्य कसं येणार सांगतो तुम्हाला. मार्केटमध्ये जी काही किंमत चालू आहे त्या किमतीला खरेदी किंवा विक्री करणे याला काय म्हणतात? मार्केट ऑर्डर म्हणतात. ओके. हा, लिहून घ्या, नोट डाऊन करून घ्या. ज्यांना माहित नाही त्यांनी नोट डाऊन करून घ्या. मार्केटमध्ये जी काही किंमत चालू आहे त्या किमतीला बाय किंवा सेल करणे याला मार्केट ऑर्डर म्हणतात. नोट डाऊन झाला असेल तर हँड राईज करा. हॅलो, हा, बोला. सर मी आता जॉईन झालोय बरं का. म्हणजे हे माझं शिकून झालेलं आहे बरं का अगोदर. म्हणजे एक प्रश्न विचारायचा तुम्हाला. प्रश्न विचारायचा का तुम्हाला? कशाबद्दल आहे? ऑर्डर बद्दल आहे? नाही, ऑर्डर बोल ना, मार्केट विषयी. म्हणजे फक्त थोडं वेगळं होतं. नाही, आता मग नाही, आता हे झाल्यानंतर तुम्ही प्रश्न विचारा. ठीक आहे, चालतंय. हा, मार्केट ऑर्डर घेतली सर्वांनी? लिहून घेतलं, नोट डाऊन करून घेतलं का? ओके, इथे सेलचा आहे बघा. ही ऑर्डर कोणती आहे सांगा मला. सेलची आहे. मार्केट ऑर्डर आहे का? हा, म्हणजे मार्केटमध्ये जी काही चालू किंमत आहे त्या किमतीला तुम्ही काय करणार आहे? सेल करणार आहे. बरोबर आहे. हे बघा इथे, आता इथं तुम्हाला या प्लॅटफॉर्म मध्ये इथे चालू किंमत दिसते काय? 60,114. 60,114 दिसते का? बिटकॉइनची किंमत आहे 60,114. मग 60,114 ला जर सेल केला तुम्ही तर त्याच्यानंतर तुम्हाला हा ट्रेड क्लोज करायचा आहे. मग तो खाली करणार का वरती करणार? खाली करणार. खाली करणार, बरोबर ना. 60चा 59ला तुम्ही करू शकता, बरोबर ना. हो, 59ला. म्हणजे जर सेलचा ट्रेड घेतला असेल तर मार्केटला खाली जावं लागतं, आणि बायचा ट्रेड घेतला असेल तर मार्केटला वरती जावं लागतं. ओके, समजलं? समजलं. हे बघा इथे तुम्हाला इथे मार्केट ऑर्डर दिसत्या, इथे लॉट साईज दिसतात, इथे किंमत दिसत्या, इथे स्टॉप लॉस दिसतो, इथे टार्गेट दिसतं, आणि त्याच्यानंतर इथे ऑर्डर कोणती टाकायची ते पण दिसतं. तुम्ही सेलची पण ऑर्डर टाकू शकताय, बायची पण टाकू शकताय. आता तुमचा व्ह्यू, आता सांगा मला, तुमचा व्ह्यू जर मार्केट वरती जाणार असेल तर बाय करायचं का सेल? बाय. आणि तुमचा व्ह्यू जर डाऊन साईडला जाणार असेल तर सेल करायचं का? हो. बरोबर ना. समजलं इथेपर्यंत? त्याच्यानंतर बाय लिमिट, नोट डाऊन करून घ्या. बाय लिमिट, बाय लिमिट नोट डाऊन करून घ्या. समीर सर, तुम्हाला बाय लिमिट म्हणजे काय माहिती आहे? हो सर, हे माहिती आहे मला. काय सांगा. सर आता समजा की भाव चालू आहे 100 रुपीज,
आणि आपल्याला 90 रुपीज मध्ये पाहिजे, तर आपण ते लिमिट लावू शकतो आणि मग ज्यावेळी भाव 90 ला येणार त्यावेळी तो आपल्यासाठी तो परचेस करणार, बाय करणार. हा बाय ऑर्डर आपण करणार प्लेस मग. करू शकतो. हा म्हणजे 100 रुपये रेट चालू असताना 90 रुपयाला तुम्हाला खरेदी करायचं आहे. ओके. पण बरोबर आहे. 90 रुपयाला खरेदी केल्यानंतर ना मार्केटला कुठं जावं लागेल? वरती. वरती जावं लागेल, कारण की तुम्ही बाय केलं ना. मग येस. बाय मध्ये नेहमी प्रॉफिट कुठं होतं? प्राइस वाढल्यावरच होतो. आणि येस. चार्टवर तुमच्या प्राइजेस अशा खालून वरती वाढत जातात, बरोबर ना? बरोबर आहे. हा. बाय लिमिट म्हणजे थोडक्यात नोट डाऊन करून घ्या त्याची व्याख्या. चालू किमतीपेक्षा कमी किमतीत खरेदी करणे, चालू किमतीपेक्षा कमी किमतीत खरेदी करणे आणि जास्त किमतीत विकणे याला बाय लिमिट म्हणतात. किंवा चालू किमतीपेक्षा कमी किमतीत खरेदी करणे याला बाय लिमिट म्हणतात. ज्यावेळेला मार्केट तिथे येईल त्यावेळेला तुमची ती ऑर्डर काय होते? आतमध्ये येते आणि त्याच्यानंतर तुम्हाला प्रॉफिट आणि लॉस व्हायला चालू होतो. सर हे क्लास किती दिवस चालू आहेत? अजून आहेत, भरपूर दिवस आहेत. नाही हो, म्हणजे काय आहे ना, मला ह्याचं शिकायचं होतं, म्हणजे चार्टचं नॉलेज शिकायचं होतं मला. चार्ट नॉलेज शिकायचं काय? हा मेसेज म्हणजे करा, तुम्हाला डिटेल्स पाठवतो, तुम्हाला मेसेज करा. हा बाकीचं आहे नॉलेज बरं का. चार्ट जिथून बाय करू आपण तिथून बरोबर मार्केट आपल्या व्ह्यू मध्ये गेलं पाहिजे. बरं ठीक आहे. मेसेज करा, तुम्हाला मी देतो डिटेल्स. ओके ओके. बाय लिमिटची व्याख्या काय लिहिली सांगा समीर सर. समीर सर, बाय लिमिटची व्याख्या काय लिहिली सांगा. तर मी लिहिलंय की ही ऑर्डर चालू मार्केट प्राइसच्या खालच्या बाजूला सेट केलं जातं. ओके. हा, आणि ते एक्झाम्पल लिहिलंय 100 रुपये आणि मार्केट प्राइस 100 रुपये आणि ऑर्डर प्राइस लिमिट प्राइस 90 रुपीज. 90 रुपीज. ओके ठीक आहे. म्हणजे चालू प्राइस पेक्षा कमी किमतीला खरेदी करणं याला आपण खरेदी लिमिट म्हणतो किंवा बाय लिमिट म्हणतो. ओके. बरोबर. ते तुम्हाला MT5च्या इथं दिसतं बघा. इथे क्लिक केल्यानंतर ना बाय लिमिट सिलेक्ट करावं लागतं आणि बाय लिमिट सिलेक्ट केल्यानंतर ना इथे समजा आता इथे 60,000 प्राइस चालू आहे, तर मग इथे प्राइस किती टाकायला पाहिजे तुम्हाला खरेदी करताना? 58, 59 जे आपल्याला पाहिजे बरोबर असेल ना. ते. इथे प्राइस टाकावे लागते आणि इथं ज्यावेळेला तुम्ही प्राइस टाकताय त्यावेळेला तुम्हाला हा बटन काय होतो? विजिबल होतो. ओके सर, आणि एक विचारायचं आहे, हा. हे डिफॉल्ट मध्ये बाय लिमिट असतं की मार्केट लिमिटच असतं? नाही, इथं तुम्हाला सगळ्या जेवढ्या काही मी तुम्हाला ऑर्डर शिकवणार आहे त्या इथं वरती क्लिक केल्यानंतर ना तुम्हाला इथे पॉपअप विंडो येतो असा डाऊन साईडला, त्याच्यात सगळं दिसतं तुम्हाला. बाय डिफॉल्टला काय असतं सर? बाय डिफॉल्टला मार्केट ऑर्डर असते. ओके. हे समजलं तुम्हाला? बाय लिमिट इथे कसं करायचं आणि इथे इकडे दिलेलं आहे बघा, इथे दिसते का बाय लिमिट? येस येस. बाय लिमिट मध्ये मग इथे तुम्हाला प्राइस सिलेक्ट करावी लागते. मार्केटची चालू प्राइस तुम्हाला चार्टवर दिसते, त्याच्यापेक्षा तुम्ही इथे प्राइस सिलेक्ट करणार आणि त्याच्यानंतर ऑर्डर प्लेस करणार. ओके ओके. हा ठीक आहे, समजलं बाय लिमिट? येस. त्याच्यानंतर सेल लिमिट काय आहे सांगा मला. सेल लिमिट काय सांगा मला. त्याचा ऑपोजिट आहे सर. त्याच्या अपोजिट. थोडक्यात कसं सांगतो तुम्हाला. समजा एखादी वस्तू तुमच्याकडे नाही पण ब्रोकर तुम्हाला विकण्यासाठी ती वस्तू उधार देत आहे, तर तुम्ही ती वस्तू स्वस्त विकणार का महाग विकणार? ब्रोकर तुम्हाला 100 रुपयाला द्यायला लागलाय, मग तुम्ही विकणार कितीला? 150 रुपयाला. महाग विकणार, बरोबर का? 150 रुपयाला. आणि समजा तीच वस्तू तुम्हाला पुन्हा खरेदी करायची आहे, मग तर काय करणार? स्वस्तात खरेदी करणार का विकलेल्या किमतीला का विकल्यापेक्षा जास्त किमतीला? स्वस्तात खरेदी करणार, बरोबर ना? जेवढ्या स्वस्तात खरेदी होईल तुमचा तेवढा फायदा असणार. आता समजा ही तुम्ही जर खरेदी केलं 70 रुपयाला, तर तुमचा फायदा किती होणार आहे? 80 रुपये तुमचा फायदा होणार आहे, बरोबर काय?
पण ब्रोकरला तुम्हाला 100 रुपये द्यायचे आहेत, लक्षात घ्या. ओके, समजलं? हे सेल लिमिट काय असतं समजलं तुम्हाला? एखादी गोष्ट जास्त किमतीला विकणे आणि तीच गोष्ट जास्त किमतीला विकणे आणि तीच गोष्ट स्वस्तात खरेदी करणे. पहिल्यांदा तुम्ही काय केला? सेल केला आणि नंतर काय केला? पोझिशन क्लोज केला. याचा अर्थ ती इनडायरेक्टली काय झाली? तुम्हाला बाय झाली. म्हणजे एखादी गोष्ट महागात विकणे आणि स्वस्तात खरेदी करणे याला काय म्हणतात? सेल लिमिट म्हणतात. कारण की पहिला तुम्ही कोणती पोझिशन घेतली? सेलची घेतली, म्हणून याला सेल लिमिट. आणि पहिल्यांदा तुम्ही एखादी वस्तू स्वस्तात घेणे आणि महागात विकणे त्याला तुम्ही बाय लिमिट म्हणणार. ओके, हे कळलं? सेल लिमिट सर्वांना? सेल लिमिट मध्ये कुणाला काय अडचण आहे का बघा? नाही सर. सर नाही समजलं, परत अजून एकदा सांगता? परत एकदा सांगितलं बरोबर. परत एकदा सांगतो बघा. मी तुम्हाला एक पेन दिला विकायला 10 रुपयाला. तुम्ही काय करणार? 10 रुपयालाच विकणार का? नाही 12 रुपये म्हणून 15 रुपयाला विकणार. बरोबर. मग पहिला प्रोसेस कसली केली तुम्ही? बायची केली की विक्रीची केली? विक्रीची केली, सेलची केली. सेलची केली. किती रुपयाला केली? 15 रुपयाला. 15 रुपयाला. तुम्हाला मला किती द्यायचे आहेत? 10 द्यायचे. 10 द्यायचे आहेत. मग तुम्ही मला ज्यावेळेला 10 देणार त्यावेळेला तुमचा ट्रेड क्लोज होणार. पोझिशन क्लोज होणार. पोझिशन क्लोज झाली. मग राहिले किती तुमच्याकडं? 5 रुपये. 5 रुपये, बरोबर ना? हो. म्हणजे असं आता इथे तुम्हाला चार्ट वर दाखवतो. 1 मिनिट, बाकीच्यांनी माईक बंद करा. एकच मिनिट. कोणाचा आवाज होता? दिग्विजय आणि आता लेडीजचा कोणता आवाज होता? हॅलो सर बंद केलाय माईक. नाही, मला के नाव आहे का तुमचं? हा. हॅलो, ज्यांना प्रश्न आहे त्यांनी माईक. हा बंद. ठीक आहे. तुम्हीच उत्तर द्या फक्त. मी तुम्हाला चार्ट वर दाखवतो. ओके, ठीक आहे. हा, चार्ट वर दाखवतो तुम्हाला मी इथे. बघा इथे चार्ट वर. आता समजा तुमचा व्ह्यू महत्वाचा असतो मार्केटमध्ये, लक्षात घ्या. पहिल्यांदा तुम्हाला इथे ब्रोकर इथे द्यायला लागलाय. म्हणजे आता इथे चार्ट वर दाखवतो तुम्हाला मी. तुम्हाला एक वस्तू इथे ब्रोकर द्यायला लागलाय, बरोबर आहे का? पण तुमचा व्ह्यू काय आहे? मार्केट इथून वरतीपर्यंत जाणार आहे आणि वरती गेल्यानंतर कुठे जाणार आहे? खाली जाणार आहे, बरोबर ना? मग इथे चालू किंमत आहे तुमच्याकडे 10 रुपये. पण तुमच्याकडे तुमचा व्ह्यू काय आहे की मार्केट 15 रुपयाला जाणार आणि त्याच्यानंतर खाली जाणार. म्हणजे कसं की ब्रोकरनं किंवा मी तुम्हाला 10 रुपयाला पेन दिलाय, पण तुम्ही विकणार कितीला आहे? तो 15 रुपयाला. मग 15 रुपयाला तुम्ही विकायला लावला तो? होय हो. 15 रुपयाला विकायला लावला आणि 15 रुपयाला विकायला लावल्यानंतर ना तो 15ला विकला गेला. मग त्यावेळेला तुम्ही पहिल्यांदा पोझिशन कोणती घेतली होती? सेलची घेतली होती. हो. आणि नंतर ना मला किती रुपये दिले तुम्ही? 10 रुपये दिले. हो. मग त्यावेळी मार्केट खाली आलं, हो. बरोबर काय? म्हणजे तुम्हाला ब्रोकर उधार द्यायला लागला, याचा अर्थ इथं प्राइस असतात बघा. इथे प्राइस चार्टवर 1 मिनिट दाखवत तुम्हाला चार्टवरच्या प्राइस. आता चार्टवर हा चार्ट दिसतो तुम्हाला. या चार्ट मध्ये तुम्हाला वाटलं की इथून मार्केट खालून एका वरती स्पेसिफिक झोन मध्ये जाणार आहे असं, आणि त्या झोन मधनं मार्केट खाली जाणार आहे. ओके, हा झोन. मग त्यावेळेला तुमची जी प्राइस असते ती इथं असते बघा. तुमची प्राइस इथं असते, पण तुमचं मत आहे की ह्या झोन मध्ये गेल्यानंतर मार्केट खाली जाणार आहे. मग खाली जाणार आहे हा तुमचा व्ह्यू झाला, बरोबर आहे? इथून खाली जाणार. मग सेल करायचं की बाय करायचं? इथं पहिला सेल करून मग नंतर इथं बाय करणार ना. आपण खाली गेल्यावर बाय करणार. खाली केल्यावर बाय करायचं नाही, तो पोझिशन एक्झिट म्हणायचं त्याला. बर. इथून मार्केट इथपर्यंत जाणार हे तुम्हाला माहिती आहे आणि इथून खाली जाणार हे पण माहिती आहे, पण इथून वरती जाणार ह्याची काही गॅरंटी नाही, पण वरून खालती जाणार ह्याची गॅरंटी आहे तुमच्याकडे. ओके. मग कोणता ट्रेड टाकणार आहे तुम्ही? सर मी आजच जॉईन झाले, त्यामुळे मला ऍक्च्युली जास्त काही माहित नाहीये. नाही, हे सिंपल आहे, यात काही लॉजिक नाही. लक्षात घ्या, मार्केटमध्ये बाय करताना बघा, बाय खरेदी केलं, लक्षात घ्या इथे प्राइजेस वाढत गेलेल्या दिसतात तुम्हाला, किमती वाढत गेलेल्या दिसतात. मग तुम्ही मला सांगा, खरेदी केल्यानंतर किंमत वाढल्यानंतर प्रॉफिट होतो का हे होतो, लॉस होतो? प्रॉफिट होतो.
बाय केल्यानंतर ना किंमत वाढली तर प्रॉफिट होतं, बरोबर आहे काय? मग बायला हो. मार्केटला कुठं जावं लागतं? वर जायला लागतं. वर जायला लागतं, बरोबर आहे काय? मग सेलला त्याच्या अपोजिट. इथे तुम्ही हा. पहिल्यांदा बाय केलाय आणि वरती गेल्यानंतर इथं पोझिशन काय केलं तुम्ही? एक्झिट केलाय म्हणजे क्लोज केलाय. बरोबर. याचा अर्थ इनडायरेक्टली तुम्ही काय केलं, तो सेल केला. इनडायरेक्टली, इनडायरेक्टली बाय केल्यानंतर सेल केला म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट 100 रुपयाला खरेदी केल्या आणि 150 रुपयाला विकले म्हणजे तुमचा 50 रुपये प्रॉफिट झाला, हम्म. बरोबर काय? चार्टवर किमती वाढल्या म्हणून हो. तुम्हाला प्रॉफिट झाला, चार्टवरच्या किमती. ओके, आता तसंच सेलचं असतं. सेल, इथे सेल आहे तुमच्याकडे, हो. सेल करायचं. तुम्ही पहिल्यांदा सेल करायला लागलाय, हा. मग सेल करताना स्वस्तात करायचं असतं का महागात करायचं असतं? सेल महागात करायचं असतं. महागात करायचं असतं. मग समजा आता इथं तुम्ही सेल करायचा विचार टाकला आणि इथं वरच्या बाजूला 3400 रुपयाला तुम्ही सेल केला. ओके, हा. 3400 रुपयाला सेल केलेली गोष्ट तुम्ही 3400 रुपयाच्या वरती घेणार का खाली घेणार? नाही, त्याच्या खालीच घेणार. त्याच्या खाली घेणार म्हणजे 3200 ला घेणार, हो. बरोबर का? मग तुमचा व्ह्यू काय झाला डाऊन साईडचा? हम्म. सेल केल्यानंतर मार्केटला खाली जावं लागणार ना, तरच तुम्हाला प्रॉफिट होणार, होय होय. बरोबर ना? का मार्केटमध्ये लॉस घ्यायला आलाय, नाही नाही. प्रॉफिट घ्यायला आला, बरोबर ना? बरोबर. मग सेल केल्यानंतर ना मार्केटला खाली जायला लागणार, हा. मग खाली गेल्यानंतरच तुम्हाला प्रॉफिट होणार, बरोबर आहे का? होय होय. बरोबर आहे. आता तुमची हो. मार्केटची किंमत, चालू किंमत इथे आहे, बरोबर आहे? किती चालू किंमत आहे? 3333 आहे. ओके, हा. पण तुम्हाला वाटते की मार्केट एक स्पेसिफिक इकडे एक झोन आहे आणि ह्या झोन मधनं खाली जाणार आहे हा. आणि या झोन मध्ये इथून वरती जाईल काय नाही याची गॅरंटी नाही, पण वरून खाली जाणार याची गॅरंटी आहे तुम्हाला. हो. म्हणून तुम्ही इथून खालून वरती जाताना बायचा ट्रेड घेणार नाही, हम्म. फक्त सेलचा ट्रेड घेणार. कारण की वरच्या याच्यापेक्षा मोठ्या टाइम फ्रेमला जर डाऊन ट्रेंड असेल, लक्षात घ्या, डाऊन ट्रेंड असेल तर इथून इथं बाय करून चालत नाही, कारण की मार्केट खाली जाणार असतं. त्यामुळे बायचा घ्यायचा नसतो, सेलचा घ्यायचा असतो. ओके, मग इथं तुम्ही सेलचा ट्रेड घेणार आहे. हा. मग सेलचा ट्रेड कितीला घ्यायला लागला तुम्ही? 3380 ला घ्यायला लागला, 3380 रुपयाला तुम्ही घ्यायला लागला, बरोबर आहे? इथे काय केला तुम्ही? सेल केला. सेल केला. पण चालू किंमत किती आहे? 3303 आहे. 3303 आहे. मग 3380 ला पाहिजे ना तुम्हाला? होय. मग त्यावेळेला इथे एक ऑर्डर लावून टाकायची आणि ज्या वेळेला पण मार्केट तिथं जाईल त्यावेळेला तुम्हाला तुमची ती ऑर्डर काय येते? आतमध्ये येते. हा हा हा. आणि ऑर्डर आतमध्ये आल्यानंतर ना मार्केटला कुठं जावं लागेल आता? मार्केटला परत ऑर्डर घेतल्यानंतर परत खाली यायला लागेल ना? खाली यायला लागेल. आणि ज्या वेळेला पण इथून खाली येणार 3380 वरून, जर 3380 वरून 3350 ला जर आलं मार्केट, तर किती पॉईंट मिळाले तुम्हाला? 30 पॉईंट. 30 पॉईंट मिळाले. मग कसं असतं तुम्हाला सांगतो, हे लॉट साईज वर असतं. 0.01 जर लॉट साईज असेल तुमच्याकडे तर $30 तुम्हाला काय होतं? प्रॉफिट होतो. आणि 0.10 जर लॉट साईज असेल तर $300 तुम्हाला प्रॉफिट होतो. आणि 1 स्टँडर्ड लॉट जर असेल तुम्हाला तर $3000 प्रॉफिट होतो. असे 3 लॉट साईज असतात आणि हे लॉट साईज बदलता येतात. हे तुम्हाला पहिल्या 2 लेक्चर मध्ये तुम्हाला समजेल. नंतर मी लिंक टाकतो, तिथं लॉग इन करून तुम्ही चेक करा. ओके, हा. सेल लिमिट समजलं? हो चालू सर, हे समजलं. मी आज पहिल्यांदा जॉईन झाले, मग मला आधीच्या नोट्स वगैरे कसं मिळतील वगैरे असं काही? तुम्हाला मिळतील. ग्रुप कोणत्या ग्रुपला किंवा मला मेसेज करा तुम्ही. हा ठीक आहे सर. मला मेसेज करा तुम्ही, मी तुम्हाला डिटेल्स पाठवतो. हो. 29 नंबर आहे बघा मला लास्टला, त्याला मेसेज करा. तुम्हाला मी ज्या काल आणि परवाच्या ज्या व्हिडिओ झाल्या त्या सगळ्या पाठवतो. आता मी अपलोड करणार होतो, माझ्याकडे लिंक आले, पण कशा आहेत त्या प्रायव्हेटला व्हिडिओ आहेत. त्यामुळे तुम्ही जोपर्यंत गुगल वरून लॉग इन करत नाही त्या व्हिडिओला, तोपर्यंत तुम्हाला ते व्हिडिओ दिसत नाहीत. ओके, हा हा. समजलं तुम्हाला सेल लिमिट काय असतं? हो. सर्वांना समजलं का सेल लिमिट काय असतं? हो सर. समीर सर, तुम्हाला समजलं सेल लिमिट काय असतं? हो सर. ओके, ठीक आहे, पुढे जाऊ आपण. आता मला सांगा, ऑर्डरचे किती प्रकार असतात? हे सगळ्यांना माहिती आहेत का? किती प्रकार असतात सांगा ऑर्डरचे? चॅट बॉक्स मध्ये सांगा, ऑर्डरचे किती प्रकार असतात? ऑर्डरचे किती प्रकार असतात? किती प्रकारचे ऑर्डर तुम्ही मार्केटमध्ये टाकू शकताय? मार्केट ऑर्डर झाला तर एक लिमिट ऑर्डर जे आपण टाकतो ते 2.
2 सर 2. ओके ठीक आहे. हे बघा मार्केटमध्ये टोटल 8 प्रकारचे ऑर्डर असतात. 8 प्रकारचे ऑर्डर असतात. 8 प्रकारच्या टोटल. तुम्ही पहिल्यांदा कुठली मारली? मार्केटला मारली. पहिली Yes. मार्केटला मारली. Yes. दुसरी कुठली मारली? दुसरी लिमिट मारली. येस. बरोबर आहे. हे एवढंच सांगितलं तुम्ही. ह्याच्या पुढचं माहिती आहे तुम्हाला? नाही. नाही, हे बेसिक लेवल लक्षात घ्या. या बेसिकला पण बेसिक लेवलला शिकवतात ऑर्डर. आणि आपला कोर्स बेसिक लेवल पासून, कारण की लोक बाकीच्या क्लासेसमध्ये काय करतात, अर्धवटच शिक्षण देतात. लक्षात घ्या, ते नको आहे आपल्याला. ओके. बरोबर. त्यामुळं आपण सगळ्या ऑर्डर शिकवणार आहे. पहिल्यांदा मार्केटला मारलं, दुसरं लिमिट मारलं, आणि तिसऱ्या ज्या ऑर्डर असतात त्या स्टॉप असतात. स्टॉप ऑर्डर. तिसऱ्या ज्या ऑर्डर असतात त्या स्टॉप ऑर्डर असतात. आणि चौथी जी ऑर्डर असते ती कंबाईन ऑर्डर असते. लक्षात घ्या, चौथी जी ऑर्डर असते ती कंबाईन ऑर्डर असते. ओके. ती ऍडव्हान्स मध्ये शिकवली जाते. आता शिकवणार नाही, ती ऍडव्हान्स मध्ये शिकवतो. आणि आता तुम्हाला मी स्टॉप आणि आता ही लिमिट आणि मार्केट शिकवले, आता स्टॉप शिकवणार आहे तुम्हाला मी. ओके. माहिती आहे बाय स्टॉप, सेल स्टॉप ऑर्डर काय असतात? कुणाला माहिती आहे का? बाय स्टॉप, सेल स्टॉप बद्दल काय अनुभव आहे का कुणाचा? किंवा त्या ऑर्डर कुठं वापरल्या जातात? स्पेशली कशासाठी वापरल्या जातात? नाही. न्यूज साठी वापरतात. ओके ठीक आहे. सर ब्रेकआउट ट्रेडिंगला. हा, ब्रेकआउट ट्रेडिंगला वापरले जातात. ठीक आहे. पण त्याचे फायदे आणि तोटे मी तुम्हाला सांगणार आहे आज. ओके. पहिल्यांदा बाय स्टॉप काय असते ते बघून घेऊ आपण. बघा बाय स्टॉप काय असतं सांगतो तुम्हाला मी. बाय स्टॉप ऑर्डर, बाय स्टॉप ऑर्डर म्हणजे थोडक्यात ज्या वेळेला मार्केटमध्ये मोठमोठ्या न्यूज असतात, मार्केटमध्ये ज्या वेळेला मोठी न्यूज असते त्यावेळेलाच मार्केट मोठ्या स्पाइक देतो. आणि मार्केटमध्ये ज्या वेळेला मार्केट साईडवेज जातं, बघा मार्केट ज्या वेळेला साईडवेज जातं आणि ज्या वेळेला मार्केट साईडवेज जातं त्यावेळेलाच बाय स्टॉप आणि सेल स्टॉप या दोन ऑर्डरचा वापर करायचा असतो. ओके. समजलं इथपर्यंत? कुठे कुठे ऑर्डर वापरणार सांगा मला जरा. बाय स्टॉप आणि सेल स्टॉप ऑर्डर कुठे वापरली जाते स्पेशली? नोट डाऊन करून घ्या. मार्केटमध्ये न्यूज असेल, मार्केटमध्ये मोठी न्यूज असेल किंवा मार्केट साईडवेज गेला असेल जास्ती, तर तिथे बाय स्टॉप आणि सेल स्टॉपचा वापर केला जातो. मार्केटमध्ये मोठ्या न्यूज असतील किंवा मार्केट खूपच साईडवेज गेला असेल तर तिथे मार्केटमध्ये बाय स्टॉप आणि सेल स्टॉपचा वापर केला जातो ऑर्डर टाईपचा. ओके. तिकडे मार्केट ऑर्डर मारू शकत नाही, बाय लिमिट मारू शकत नाही, सेल लिमिट मारू शकत नाही तुम्ही, कारण की त्याचं कारण पण सांगतो तुम्हाला मी. चार्टवर आपण जाऊया त्याच्यासाठी स्पेशली. ओके. काय नोट डाऊन केलं सांगा जरा मला. मार्केटमध्ये मोठी न्यूज असेल किंवा मार्केटमध्ये भरपूर वेळ साईडवेज असेल तर तिथे मार्केट. हॅलो. हा बोला. मार्केटमध्ये मोठी न्यूज असेल किंवा मार्केट भरपूर वेळ साईडवेज असेल तर तिथे त्या मार्केटमध्ये बाय स्टॉप व सेल स्टॉप ऑर्डर लावायला पाहिजे, वापरली पाहिजे. ओके. वापरली पाहिजे. हा ओके ठीक आहे. आता आपण चार्टवर जाऊया म्हणजे तुम्हाला स्पेसिफिक समजेल. ओके. सर आज 6 वाजता मोठे कॅन्डल पडले. होय, ती न्यूज मुळेच पडल्या. सर एक प्रश्न होता असं, हे आता आपले कसे सेन्सेक्स निफ्टीचे एकमेकावर परिणाम होतात, या पेअर्स मध्ये बी होतात का एकमेकाचे? होतात. न्यूज मध्ये दाखवतो तुम्हाला मी. न्यूज शेवटला शिकवणार आहे यात, त्यात तुम्हाला समजेल. ओके. हे बघा इथे दिग्विजय सर आवाज येतोय? हा सर येतोय. तुम्ही प्रश्नांची उत्तरं द्या. हे बघा मार्केट इथं वरनं आणि खालनं
खालती तुमच्याकडे 80 रुपयाला मार्केट आहे आणि वरती 100 रुपयाला आहे. हा सर. बरोबर आहे. वरती 100 रुपयाला आणि खाली 80 रुपयाला, आणि 80 आणि 100 मध्ये जर मार्केट फिरत असेल तर तुम्ही यात इन्व्हेस्ट करणार का? नाही. नाही करणार ना, कारण की तुमचा नाही. प्रॉफिट होणार नाही, पैसे अडकून बसणार. हो. बरोबर आहे का? हो. पैसे तुमचे अडकून बसणार. ओके. आणि कधी साईडवेज मार्केट जातं हे पण माहिती आहे आपल्याला, लक्षात घ्या. तुम्हाला मार्केट साईडवेज कधी जाणार आहे हे पण आपण सांगू शकतो अगोदर. ओके. हा. आता वरती 100 आहे, खाली 80 आहे आणि प्राइस ह्यातच फिरत असेल तर तुम्ही बाय पण करणार नाही आणि सेल पण करणार नाही, कारण की मार्केट एका रेंज मध्ये असेल तर प्रॉफिट देणारच नाही ना. नाहीच की. बरोबर ना. हो. आता तुम्ही इथं तुमच्याकडे चालू किंमत आहे, बरोबर. हा सर. चालू किंमत इथे तुमच्याकडे किती आहे? 90 रुपये. हा सर. मग तुम्ही बाय करणार का सेल करणार? डिसिजनच होत नाही ना त्यात साईडवेजला. साईडवेजला डिसिजन होत नाही, बाय पण करू शकत नाही तुम्ही, सेल पण करू शकत नाही. बरोबर आहे का? होय. बरोबर. म्हणजे 90 रुपये ज्यावेळेला प्राइस चालू असतात त्यावेळेला तुम्ही मार्केट ऑर्डर टाकू शकत नाही. बरोबर आहे काय? नाही. मग मार्केट ऑर्डरचा इथे विषय संपला. हा सर. बरोबर आहे का? मार्केट ऑर्डरचा संपला ना, इथे डिसिजन होत नाही असं म्हटल्यावर. ओके, ठीक आहे. आता तुम्ही मला सांगा, बाय लिमिट आणि सेल लिमिट लावू शकता इथे तुम्ही? बाय लिमिट आणि सेल लिमिट लावू शकतो की सर. इथं खाली बाय लिमिट, हा. इथं बाय लिमिट आणि हो, वरच्या बाजूला सेल लिमिट सेल लिमिट लावू शकताय? हो, लावू शकतो ना. बरं, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. तुम्हाला माहिती आहे मार्केट साईडवेज गेल्यानंतर ना रॅली येतात, मार्केट रॉकेट करते, माहिती आहे का तुम्हाला? हा, मोठे बिग कॅन्डल येते. बरोबर आहे काय? मग तुमची ही बाय लिमिट जर मार्केटनं जर घेतली, समजा तुमची बाय लिमिट ही खालची, इथं तुम्ही बाय लिमिट लावल्या, ही जर बाय लिमिट जर घेतली तर मार्केट रॉकेट करणार नाही का साईडला कुठल्या तरी? होय. मग एवढं कन्सोर्ट झालं, इकडच्या बाजूला जर ब्रेकआउट आला तर रॉकेट कोणत्या बाजूला करणार मार्केट? खालच्या बाजूला का वरच्या बाजूला? खाली साईडला, खाली साईडला आहे. मग इथं बाय करून चालणार आहे का तुम्हाला? नाही, मग ही पण ऑर्डर होय सर, नाही येणार ही ऑर्डर. ही पण ऑर्डर येणार नाही. वरच्या बाजूला सेल लिमिट लावला आणि मार्केटने एकदम टोटलचा ब्रेकआउट दिला तर सेल करून चालणार का मार्केटला? नाही. मग लिमिट ऑर्डर लावून चालतात का अशा वेळेला? नाही चालत नाहीत. बरोबर ना. लिमिट ऑर्डर पण विषय संपला. बरोबर. मग राहिल्या कुठल्या? बाय आणि स्टॉप. बाय स्टॉप आणि सेल स्टॉप. बाय स्टॉप आणि सेल स्टॉप राहिल्या. बरोबर काय? बाय स्टॉप आणि सेल स्टॉप राहिल्या. वरच्या बाजूला तुमच्याकडे प्राइस आहे 100 आणि खालच्या बाजूला तुमच्याकडे प्राइस आहे किती? 80 रुपये प्राइस आहे. ओके. आता ही करंट आणि बघा, लक्षात घ्या, बाय लिमिटची जी ऑर्डर आहे, माईक जरा बोलताना चालू करा. दिग्विजय सर, तुम्हीच फक्त माईक ओपन करा. बघा, वरच्या बाजूला 80 रुपये 100 रुपयेचा रेंज आहे, खालच्या बाजूला 80 रुपयाचा, म्हणजे 20 पॉईंटचा हा रेंज आहे. आणि आता इथं तुम्ही बाय लिमिट आहे तो चालू प्राइसच्या खाली लागतो. बरोबर काय? होय. नेहमीच चालू प्राइसच्या खाली लागतो. मग खाली लावून तर चालणार नाही, कारण की मार्केट खाली फास्ट जाणार आहे. आणि मार्केटला पण ऑर्डर मारून चालत नाही, कारण की मार्केट कुठं जाणार हे तुम्हाला फिक्स माहित नाही. बरोबर. मग मार्केट एकतर वरती फास्ट जाणार किंवा खाली फास्ट जाणार. मग त्याला शेवटी राहतात कोणते ऑर्डर? स्टॉप ऑर्डर राहतात. लक्षात घ्या, स्टॉप ऑर्डर. आता वरच्या बाजूला ब्रेकआउट देणार आहे, मग मार्केट वरती जाणार आहे. मग वरती कोणत्या ट्रेड मध्ये वरती प्रॉफिट होतोय? बायच्या. मग वरती कोणती एंट्री लावली पाहिजे? बायची. फक्त बायची नाही, बाय स्टॉपची लावली पाहिजे. लक्षात घ्या. बरोबर. आणि खालती कोणती एंट्री लावली पाहिजे? सेल स्टॉपची. सेल स्टॉपची लावली पाहिजे. बरोबर का? कारण की डायरेक्ट ब्रेकआउट येतो. असं मार्केट ज्यावेळेला कन्सोल्ट होतो तेव्हा डायरेक्ट ब्रेकआउट येतो. बरोबर का? मग तुमची ज्यावेळेला वरती ज्यावेळेला मार्केट फास्ट जाणार आहे त्यावेळेला पहिल्यांदा तुमची काय करते? मार्केट ऑर्डर घेते आणि मग वरती जाते. बरोबर. ऑर्डर तुम्ही टाकले इथं बाय स्टॉपची 120 ला आणि मार्केट गेले 200 ला. कितीचा प्रॉफिट चालू आहे? 80चा. समजलं? तसंच खाली पण तसंच असतं. लक्षात घ्या. ओके. इथं तुम्ही ऑर्डर 80 रुपयाला इथं रेंज आहे, पण तुम्ही ऑर्डर टाकला 70 ला आणि मार्केट गेले 20 ला. किती प्रॉफिट चालू आहे? 50. ओके, समजलं? मग बाय स्टॉप ही चालू किमतीच्या कुठं पडते ऑर्डर? वरती. आणि सेल स्टॉप ही ऑर्डर चालू किमतीच्या कुठं पडते? खाली पडत्या. बरोबर का? समजलं इथेपर्यंत? आता कुणाला काय प्रॉब्लेम आहे त्यांनी माईक ऑन करा जरा.
कुणाला काहीतरी प्रॉब्लेम होता बघा आता. हॅलो, आता माईक ऑन करून कोणतरी बोललं, त्यांना प्रॉब्लेम असेल तर माईक ऑन करा. ओके, ठीक आहे. अभिषेक सर आपलं हे दिग्विजय सर, समजलं इथपर्यंत सगळं? हो सर, हो सर. आता ह्या झाल्या, तुम्हाला मी किती प्रकारच्या ऑर्डर शिकवल्या? 6 शिकवल्या, बरोबर का? आणि 2 असतात ते ऍडव्हान्स मध्ये शिकवतो. ओके, आता विषय बघा इथे विषय बघा. 6 मध्ये ह्या ज्या ऑर्डर आहेत ह्या फक्त तुम्हाला माहित असल्या पाहिजे. ह्या का टाकायच्या नसतात ते आपण दाखवतो तुम्हाला चार्टवर. मी पहिल्यांदा तुम्ही विचार करणार ह्या टाकायच्या का टाकायच्या हे असं विचार करणार ना तुम्ही, हो सर. बरोबर ना? आता ऑर्डर या म्हटल्यावर टाकायचा तुम्ही विचार करणार, पण काय प्रॉब्लेम क्रिएट होतो तो तुम्हाला मी दाखवतो. ओके, इथनं इथपर्यंत रेंज तयार झाल्या, साईडवेज गेले मार्केट. मग तुमची रेंज केवढ्या? एवढी रेंज आहे, ही सगळी रेंज मार्क केली, बरोबर. आता या रेंजच्या चालू किंमत इथं आहे, बरोबर. मार्केट खाली जाणार की वरती येणार हे कसं कळालं तुम्हाला? नाही, डिसिजनच नाही ना. डिसिजन नाही. मग ऑर्डर कोणते कोणते लावणार आहेत? इथे खाली कुठली ऑर्डर लागणार? इथं आता शिकवलेली सेल स्टॉप लागणार. सेल स्टॉप लागणार, बरोबर का? हो सर. इथं. आणि वरच्या टॉपला कुठली लागणार? बाय स्टॉपची ऑर्डर लागणार, बरोबर काय? वरच्या टॉपला बाय स्टॉपची. मार्केट कुठल्या बाजूला ब्रेकआउट देईल त्या बाजूला ती काय होणार आहे? एंट्री येणार आहे तुमची. ओके, हो सर. बघूया आता आपण कुठल्या बाजूला ब्रेकआउट देत आहे. कुठल्या बाजूला ब्रेकआउट दिला? सेलच्या बाजूला. एंट्री आत आली तुमची. हो सर. कितीला पडली एंट्री? 3257 ला. 3257. आणि मार्केटला कितीला गेलं? 3203 ला गेलं. 3203 झाला प्रॉफिट? झाला काय? समजलं? हो सर. वरची एंट्री घेतली नाही आणि इथली सेलची एंट्री घेतली आणि मार्केट खालीच गेलं. मग सेलच्या एंट्रीला खालीच प्रॉफिट होतो ना, होय, बरोबर आहे काय? म्हणून कधी पण लक्षात घ्या, मार्केटमध्ये जर मोठी न्यूज असेल तर मार्केट पहिल्यांदा काय होते? साईडवेजच जाते. लक्षात घ्या, साईडवेज जाते, बरोबर आहे का? समजलं? आता वरती जर ब्रेकआउट झाला असता तर वरची एंट्री आता आली असते आणि वरचा प्रॉफिट झाला असता. समजलं? हो सर. पण आता हे झालं तुमची एंट्री आहे. इथं काय प्रॉब्लेम होतो तुम्हाला सांगतो, 1 मिनिट. इथं तुम्ही एंट्री लावल्या कितीला? 3257 ला. हो, 3257 ला एंट्री लावल्या, बरोबर काय? हो सर. आणि इथनं वरनं सेल करायला लागल्या, बरोबर काय? तुम्ही इथं सेलला एंट्री लावल्या, पण तुम्ही सेल करत असाल तर कोणतरी बाय करणारा पाहिजे ना. 3257 ला कोणतरी बाय करणारा पाहिजे का नको? पाहिजे, बरोबर काय? आणि 3257 ला कोण जर बाय करणारा नसेल आणि डायरेक्ट 3200 ला जर बाय करणारा जर कोणतरी असेल, कारण की तुम्ही सेल करायला म्हणल्यावर बाय करणारा कोणतरी असा लागतो, त्याशिवाय तुमची ऑर्डर आत येत नाही, बरोबर ना? आणि जर 3257 पासून या खालच्या रेंज मध्ये कोणच बाय करत नाही आणि 3200 ला कोणतरी बाय करणार असेल तर तुम्ही इथं जी लावलेली जी एंट्री असते ती कुठं आतमध्ये येते? इथं आतमध्ये द्या. कळालं काय? हा काय आहे त्याचा म्हणजे रॉंग पॉइंट आहे. म्हणजे इथं आपल्या एंट्री सर, म्हणजे काय मला म्हणायचं आहे, 3257 ला हे होणार आहे, एंट्री आपली पडणार आहे, ती 3200 ला एक्झिक्यूट होणार का? हा, इथं आतमध्ये येणार इथं एंट्री 3200 ला, कारण की तुमचा इथं तुम्ही सेल करायला, पण त्या एवढ्या रेंज मध्ये कोणच नाही ना बायर्स. मग इथं बायर्स असल्यामुळे डायरेक्ट एंट्री 3200 ला आतमध्ये येत्या. आणि लो बसला ना मग मार्केटचा 3200, आणि लो बसल्यानंतर मार्केट वरती गेलं तर मग लॉस मध्ये जाणार तुम्ही. लॉस मध्ये जाणार, बरोबर काय? म्हणून ह्याला स्लिपेजचा प्रॉब्लेम म्हणतात, स्लिपेजचा. आणि हे फॉरेक्स मध्ये जास्त होते, लक्षात घ्या, स्लिपेज. म्हणून ह्या स्टॉपच्या ज्या एंट्री असतात त्या काय करायच्या असतात? अवॉइड करायच्या असतात. त्या टाकायच्या नाहीत. तुम्हाला न्यूजला न्यूजला लाईव्हला येतात बघा, ती बाय स्टॉप आणि सेल स्टॉप टाकणारे, बघितलं का तुम्ही? बघितलं किती सर, एवढा प्रॉफिट होतोय तेवढा होतोय. नाही, तुम्ही बघितलं काय? न्यूजला कधी तर आलेत ना, एक डेमो अकाउंट ओपन करा आणि बाय स्टॉप सेल स्टॉप जिथे लावायला लावले असेल तिथे लावून बघा. फक्त एंट्र्या कशा उडतात फक्त बघा. ते अगोदर सर एक अर्धा पाऊण तास येतात तीच का युट्यूबला? हा, युट्यूबला अर्धा पाऊण तास. इथं एंट्री लावलेली असते ती डायरेक्ट एंट्री उडून इथं आतमध्ये येत्या.
आणि त्याचा जास्त दंगा चाललेला असतो, माझा प्रॉफिट झाला. अहो एंट्री 3200ला 8 आल्या आणि 3200 वरनं मार्केट परत वरती गेलं. इथं 300 पिप्स दिल्यात, हे दिल्यात, ते दिल्यात, असं करत बसतात. पण हा प्रॉब्लेम हा तुम्हाला कोण सांगणार नाही, लक्षात घ्या. तर तुम्हाला स्वतःला ऑब्झर्व्ह करायला पाहिजे. ओके, कळालं? हा स्लिपेजचा प्रॉब्लेम असतो आणि स्लिपेजचा प्रॉब्लेम न्यूज मध्ये बसतोच, लक्षात घ्या. डेमो अकाउंटला एकदा टेस्टिंग करून बघा मोठ्या न्यूजला, मग कळेल तुम्हाला. हॅलो. हा सर. हॅलो. हा बोला. हा सर, एक बाय स्टॉप लिमिट पण असतं ना काय ऑप्शन? आता मी बघितले ऍडव्हान्स मध्ये 8 प्रकारचे ऑर्डर असतात, 6 प्रकार शिकवल्यात, ऍडव्हान्स मध्ये 2 प्रकार शिकवतोय. त्याला कांबो ऑर्डर म्हणतात. अच्छा अच्छा, समजलं? हो हो. हे समजलं तुम्हाला. इथे स्लिपेजचा प्रॉब्लेम कसा लागतो तो, हा पहिला प्रॉब्लेम झाला. ह्या स्टॉप ऑर्डरचा हा पहिला प्रॉब्लेम झाला. दुसरा प्रॉब्लेम काय होतो तुम्हाला दाखवतो. दुसरा प्रॉब्लेम दाखवतो तुम्हाला. हे बघा, इथं कन्सल्टेशन झालं म्हणून तुम्ही इथे एंट्री आत आली, इथे एंट्री लावली. कोणती एंट्री होती इथं तुमची? इथे सेल स्टॉप होती ना, सेल स्टॉप होती, बरोबर काय? सेल स्टॉप मध्ये मार्केटनं थोडासाच प्रॉफिट दाखवला बघा. दाखवला का थोडासाच प्रॉफिट? थोडासाच प्रॉफिट दाखवला आणि वरती गेलीत मार्केट. का गेलीत कळालं तुम्हाला? कारण की तुम्हाला सांगतो, इथं लोकांनी बाय केलंय, इथं लोकांनी बाय केलंय, इथं लोकांनी बाय केलंय. मग यांचे एसएल कुठे लागल्यात? ह्याच्या खाली लागल्यात, बरोबर. त्याच्यानंतर हा सपोर्टचा झोन आहे. जे सपोर्ट आणि रेजिस्टन्स वाले जे ट्रेडर आहेत त्यांच्यासाठी हा सपोर्टचा झोन झाला, बरोबर आहे. सपोर्टचा झोन झाला. सपोर्ट तुटल्यावर ब्रेकआउट आला, सपोर्ट तुटल्यावर ब्रेकआउट आला ना, मग सेल केला तुम्ही इथं. मग ह्याचा स्टॉप लॉस कुठे लागणार आहे? इथं लागणार आहे. कोण कोण गेलीत? ही तिघ जण बाय करणारे गेलीत आणि सेल करणारे पण गेलीत का? पण इथे एसएमसी वाला जात नाही, लक्षात घ्या. इथे एसएमसी वाला जात नाही. का सांगतो तुम्हाला? कारण की एसएमसी वाल्याला माहित असतोय हा जो लो असतो ना, हा जो लो तो एका हायर टाइम फ्रेमच्या पीवाय मध्ये बसतोय. इथं मार्किंग करायचं असतं आणि 4 आवरच्या टाइम फ्रेमवरनं विकलीवर जायचं आणि विकलीवर गेल्यानंतर ना तुम्हाला तिकडं एक असा व्ह्यू दिसणार की तिकडं मार्केट टॅप करून वरच्या बाजूला जाणार असते. बघा इथं हा जो एरिया आहे याला ऑर्डर फ्लो म्हणतात. आणि इथनं मार्केटनं वरती गेलं. मग इथं ऍक्च्युली इथे एंट्री घ्यायची असते बायची, आणि इथनं बायची एंट्री घेतल्यावर मार्केट वरती गेलं का? सपोर्ट अँड रेजिस्टन्स वाले फेल झालेत का? झाले. कळालं का? म्हणून सपोर्ट अँड रेजिस्टन्स मार्केटमध्ये वापरून चालत नाही. आणि त्याच्यानंतर काय केलं मार्केटनं तुम्हाला सांगतो. त्याच्यानंतर मार्केटनं जिथं तुम्हाला एंट्री दिली तिथं काय तयार केली? लिक्विडिटी तयार केली. म्हणजे इथं भरपूर लोकांना बाय करायला लावलं ना मार्केटनं. मग हा लेवल काय झाला? तुमचा लिक्विडिटी लेवल झाला. आणि हा लिक्विडिटी लेवल खाण्यासाठी इथं सगळ्यांना पहिल्यांदा आतमध्ये घेतलं आणि लिक्विडिटी तयार केली. आणि त्याच्यानंतर वरनं मार्केट मेकर कुठे आलेत? लिक्विडिटी मध्ये आलेत का? या सगळ्यांचे स्टॉप लॉस घेतले. आता तुम्ही मला सांगा, इथं जास्त प्रॉफिट झालाय, इथं जास्त प्रॉफिट झालाय का इथं खाली जास्त प्रॉफिट झालाय? इथनं खालनं एंट्री झाल्यानंतर इथपर्यंत प्रॉफिट झालाय. हो, इथं कुठं प्रॉफिट झालाय सांगा जास्त? दुसऱ्या ह्याच्यात. का झाला कळालं तुम्हाला? मार्केट कशावर चालते? लिक्विडिटीवर चालते. सपोर्ट रेजिस्टन्स वरच चालत नाही, बरोबर ना? समजलं? हो. म्हणून आणि कसं असतं तुम्हाला सांगतो. इथे एक रेंज आखतो मी, आणि बाय स्टॉप आणि सेल स्टॉपचा काय प्रॉब्लेम आहे सांगतो. ही रेंज बघा, आणि डेलीवरनं मी 30 मिनिटावर येतो. कारण की सगळ्यात जास्त जे ट्रेडर असतात ते 4 आवर पण लावत नसतील, मला वाटतं. लावतात 4 आवर? 1 आवर लावतात का कधी? 4 आवर 1 आवर कधी लावतात का माणसं? नाही लावत. 15 मिनिट. 15 मिनिट. 15 मिनिटाच्या ह्याला हा वरचा झोन तुटलाय का? ह्याच्यावरती कॅन्डल क्लोज झाले का? ह्याच्यावरती क्लोज 30 मिनिटात
तेच की याच्यावरती क्लोज झाला ना, ब्रेकआउट आला ना, मग एंट्री कुठली आतमध्ये घेतलं तुमची? सेल पडली, बायची एंट्री. बाय स्टॉप लावलेले असणार बरोबर ना, ज्याला नॉलेज नाही त्यांना बाय स्टॉप लावले असणार इथं, बरोबर काय? एंट्री आत आल्यावर मार्केट कुठे गेलं? डाऊनला गेलं, खाली गेलं. कळालं काय का खाली गेलं? कारण की ह्या टॉपच्या वरची लिक्विडिटी पडलेल्या असत्या. जिथं कन्सोल्टेशन झालेलं असतं त्याच्या हायच्या आणि लोच्या खाली काय पडलेल्या असत्या? लिक्विडिटी पडलेल्या असत्या, बरोबर आहे का? बरोबर. मग लिक्विडिटी खात असेल मार्केट आणि तुम्हाला जर धोका देत असेल तर मग बाय स्टॉप आणि सेल स्टॉप वापरून चालणार आहे का? नाही. मग कुठल्या कुठल्या ऑर्डर वापरायच्या? लिमिट आणि मार्केट, बरोबर ना? पण मला तर वाटते लिमिट पण वापरायचे नाहीत. का वापरायचे नाही सांगतो. तुम्ही जर मार्केटच्या समोर जर अवेलेबल नसाल तर लिमिट लावून तुम्ही कुठंतरी जाचीला, एक स्पाइक मोठा आला की मग कळते. आजचा 15 मिनिटाचा स्पाइक बघितलं का? 5 मिनिटाचा, 1 मिनिटाचा बघा स्पाइक आजचा कसला आलाय तो. 1900 पॉईंटचा आहे, बरोबर आहे काय? काय प्रॉब्लेम होतो कळालं तुम्हाला? काय स्पाइक, केवढा मोठा स्पाइक आला 1 मिनिटाचा आलाय काय? किती पॉईंट मार्केट खाली आले डायरेक्ट? जवळपास 2000. 38 पॉईंट मार्केट खालेले. 38 पॉईंट मार्केट खालेले. 38 पॉईंट चुकून तुमची जर इथे बाय लिमिट इथं बाजूला खालच्या बाजूला जर बाय लिमिट जर लावली असेल तुम्ही आणि चुकून एंट्री आत आली असेल तर इथनं कमीत कमी तुमचा $30 लॉस व्हायला चालू दिसणार, लक्षात घ्या. आणि तो $30 लय वेळ पण नाही. किती मिनिटात मोजून? 5 ते 6 मिनिटात. 5 ते 6 मिनिटात. 1 मिनिटाची कॅन्डल आली तेवढी. 1 मिनिटाचीच कॅन्डल आल्या तेवढी. म्हणून बाय लिमिट आणि सेल लिमिट पण लावून कुठं बाहेर फिरायला जायचं नाही, स्क्रीनच्या समोर थांबायचं, नाहीतर मार्केट सगळं पैसे घेऊन जाईल. कारण की फॉरेक्स मार्केट तेवढं डेंजर आहे. न्यूज वगैरे सगळं प्रेडिक्ट करायला लागतात प्रॉपर. कळलं? एक विचारायचं होतं. ही कॅन्डल जी येते ना खाली, म्हणजे हे ऑर्डर कोण टाकतं? असे म्हणजे बुक करतात का, कसं काय? बुक नाही, सगळ्यात मोठं पैसे ज्यांच्याकडे असतात त्यांचे ऑर्डर असतात. सकाळपासून मार्केटला कंट्रोल करायचं असतं आणि इथं बायर सेलरला फसवायचं असतं, लक्षात घ्या. पण न्यूज मध्ये होता असं फक्त? होय, असं न्यूज मध्ये होतं. न्यूज होत्यात, आज न्यूजच होती, त्या न्यूज मध्ये ही कॅन्डल आले खाली. अच्छा. साईडवेज गेलं मार्केट. साईडवेज गेल्यानंतर लोकांना वाटलं की ब्रेकआउट आला. सर ती न्यूज कोणती आहे, कशी म्हणजे ती वर्किंग कशी होते ह्याची काय माहिती मिळू शकते अशी आपण? हो मिळणार सगळं. ऑर्डर पहिला समजून घ्या, त्याच्यानंतर तेच दाखवणार आहे. ठीक आहे. ऑर्डर पहिला समजून घ्या. इथेपर्यंत ऑर्डरचे सगळे प्रकार समजलेत? हो. बाय स्टॉप सेल स्टॉप मला वाटतं सगळ्यांनी समजलेलं आहे. ओके, आता तुमच्यासाठी टास्क आहे, चॅट बॉक्स मध्ये टाकायचं. समोरची ऑर्डर कुठं बसणार सांगा? चॅट बॉक्स मध्ये टाकायची. माईक ऑन करायचं नाही. चॅट बॉक्स मध्ये चालू प्राईसच्या कुठं बसणार सांगा ऑर्डर? माईक ऑन करू नका. ओके, ठीक आहे. ही ऑर्डर कुठं बसणार सांगा? सेल स्टॉप चालू मार्केटच्या कुठं बसते ऑर्डर? मार्केटच्या खाली. माईक ऑन करू नका. माईक ऑन करू नका. चॅट बॉक्स करा. चॅट बॉक्स मध्ये टाका. बाय लिमिटची ऑर्डर कुठं बसणार सांगा? चॅट बॉक्स मध्ये टाका. बाय लिमिटची ऑर्डर कुठं बसणार? बाय लिमिट डाऊन साइड. बाय लिमिट डाऊन साइड चालू मार्केटच्या खाली बसते. बाय लिमिट अपला नाही, खाली बसते. चालू मार्केटच्या. चालू मार्केट आहे 100 रुपयाला. मार्केटची किंमत चालू आहे आणि लिमिट काय आहे? 100 रुपयाची गोष्ट 150 रुपयाला खरेदी करणार आहे लिमिट लावून.
कमी किमतीला खरेदी करायचं असेल, जास्तला विकायचं. 100ची किंमत 50ला, 100ची गोष्ट 50ला खरेदी करून 100ला विकला चालते. 150ची गोष्ट खरेदी करून 100ला विकणार आहे, खाली बसते. लक्षात घ्या. बाय लिमिट, सेल लिमिट कुठे बसतं सांगा? ओके, ठीक आहे. टोटल किती ऑर्डर झाला सांगा आता मला. बघा, या 6 ऑर्डर शिकला टोटली. या 2 मार्केटमध्ये येणार, बाय करू शकताय, सेल करू शकताय. इथं तुम्ही लिमिट लावलाय आणि इथं तुम्ही काय लावलंय? स्टॉप लावलाय. ओके. आता त्याच्यानंतर ना मार्केटमध्ये जर पूर्णपणे तुम्ही नवीन आहात तर तुम्हाला MT5चा प्लॅटफॉर्म वापरायला यायला लागतो. आणि ते येण्यासाठी ऑर्डरचा थोडासा तुम्हाला प्रॅक्टिससाठी मी एक टास्क पण देणार आहे तुम्हाला. त्याच्या अगोदर एक गोष्ट आपण समजून घेऊया. ट्रेलिंग स्टॉप लॉस म्हणजे काय? कोणाला माहिती आहे का? नवीन स्टुडंटना सांगा, ज्यांना माहिती आहे त्यांनी सांगू नका. ट्रेलिंग स्टॉप लॉस म्हणजे काय? दिग्विजय सर, तुम्हाला माहिती आहे? हा सर. ट्रेलिंग स्टॉप लॉस म्हणजे काय? सर एक्झॅक्ट सांगू शकत नाही मी जास्त करून. ओके, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. आता मी तुम्हाला सांगतो, माईक ऑन असून दे तुमचा. हे बघा, 100 रुपयाला एक गोष्ट तुम्ही चार्टवर एक 100 रुपयाला स्टॉक घेतलाय, बरोबर आहे? 100 रुपयाचा स्टॉक गेला 1000 रुपयाला, किती रुपयाचा प्रॉफिट चालू आहे? 900 रुपयाचा प्रॉफिट चालू आहे, बरोबर आहे काय? समजा चुकून 1000 वरनं जर मार्केट 100ला चुकून आलं तर परत प्रॉफिट होणार आहे? नाही होणार, बरोबर आहे काय? पण 1000 रुपये ज्यावेळेला प्रॉफिट चालू होता त्यावेळेला तुम्ही इथे स्टॉप लॉस लावलेला असतो 80 रुपयाला. म्हणजे चुकून 100 पासून 80 रुपयाच्या खाली मार्केट जाऊ नये, फक्त आपल्याला 20 रुपयाचाच लॉस व्हायला पाहिजे, म्हणून एक स्टॉप लॉस लावलेला असतो तुम्ही. आणि तो स्टॉप लॉस कडे न जाता मार्केट वरती 1000 रुपयाला गेलेला आहे. पण 1000 रुपयाला जाताना 80 रुपयाचा स्टॉप लॉस तुम्ही 500 रुपयावर आणून ठेवू शकत नाही? ठेवू शकते. मग वरनं मार्केट जर 500 रुपयाच्या खाली जर जायला तयार झालं तर 500ला तुमचा ट्रेड काय होतोय? एक्झिट होतोय. मग तुम्हाला तुमचा प्रॉफिट किती सेव्ह होणार? 400 रुपये. 400 रुपये. मग तुम्ही मला सांगा, सगळा प्रॉफिट जाणण्यापेक्षा 400 सेव्ह केलेला चांगला की नाही? हो. मग त्याच्यासाठी ट्रेलिंग स्टॉप लॉस वापरणं चांगलं आहे की वाईट? चांगलं आहे. एक नंबर. कळालं ट्रेलिंग स्टॉप लॉस म्हणजे काय? हो सर. ज्या वेळेला तुम्हाला प्रॉफिट होत असतोय आणि तो प्रॉफिट सेव्ह करण्यासाठी स्टॉप लॉस तुम्ही मॉडिफाय करताय, आणि ते स्टॉप लॉस जो प्रॉफिट मध्ये मॉडिफाय केला जातो त्याला ट्रेडिंग स्टॉप लॉस म्हणतात. लॉस मध्ये स्टॉप लॉस मॉडिफाय करून चालतो का? नाही सर. नाही. तर मग मार्केट गरदार घेऊन जात आहे. कळालं? त्याच्यानंतर ना आता जे नवीन स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी बाय केल्यानंतर ना त्याचा स्टॉप लॉस कुठे लागला जातो. खरेदी केल्यानंतर लॉस कोणत्या साईडला होतो? खालच्या साईडचा का वरच्या साईडला? तर बघा, तुम्ही खरेदी केल्यानंतर ना 100 रुपयाला एखादी गोष्ट खरेदी केल्या आणि 100 रुपयाची गोष्ट जर तुम्हाला ती 50 रुपयाला विकायला लागली तर तुमचा 50 रुपये लॉस होते. मग तुमचा स्टॉप लॉस कुठे येणार आहे? खालच्या बाजूला येणार आहे, बरोबर आहे? आणि जिथे बाय केलाय त्याचा टार्गेट म्हणजे जो काही प्रॉफिट येणार आहे तो वरच्या बाजूला येणार आहे. 100 रुपयाला बाय केलाय आणि मार्केट 1000 रुपयाला गेलंय, मग जो काही तुमचा प्रॉफिट बुक करायचा तो वरच्या बाजूला येणार. मग तुमचा जो काय टार्गेट असेल ते वरच्या बाजूला लावायचं, लक्षात घ्या. आता मग एकदा 100 रुपयाचा स्टॉक 1000 रुपयाला गेलेला असतो आणि तिथे तुम्ही बुक करत नाही आणि परत मार्केट 100ला येतो, मग काय होतं? जो काय प्रॉफिट आहे तो पण प्रॉफिट पण तुम्हाला मिळत नाही. त्याच्यानंतर सेल केल्यानंतर सेलचा स्टॉप लॉस तुमच्या वरती असणार आहे आणि त्याचा टार्गेट खालच्या बाजूला असणार आहे. ओके. दिग्विजय सर, दिसते स्क्रीन तुम्हाला? हा सर. काय करायचं सांगा इथं?
अपोजिट आहेत ना त्या. अपोजिट नाही, काय करायचं सांगा फक्त. युरो USD बाय करायचा आहे आणि हा. JP कसा बाय करायचा, लिमिट बाय करायचा, स्टॉप बाय करायचा? मार्केटलाच बाय करायचा आपण, मार्केट प्राइस. मार्केट प्राइस म्हणजे इथे दिसते बघा, इथं काय आहे, मार्केट एक्झिक्युशन म्हणजे मार्केट ऑर्डर. ओके. हो सर. जे नवीन आहेत मार्केटमध्ये टोटली, त्यांनी याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. याची प्रॅक्टिस करायची, तुम्हाला लक्षात घ्या. हे बाय करायचे आणि हे सेल करायचे मार्केटला, आणि ह्या सगळ्या स्क्रिप्टला स्टॉप लॉस आणि टार्गेट लावायचं. का? कारण की तुम्हाला ट्रेडिंग यायला पाहिजे, स्टॉप लॉस कुठे लावला पाहिजे हे कळायला पाहिजे, बरोबर ना? सर मी एक विचारायचं होतं. आता तुम्ही बोलले की हे तुम्ही लिहून घ्या, मार्केट एक्झिक्युशन आणि युरो, AUD आणि गोल्ड हे सर्व बाय मध्ये टाकलंय तुम्ही, आणि GBP आणि USD JPY हे तुम्ही सेल मध्ये टाकलंय. तर आपला हे काय म्हणतात ते, आपला हे नियम असा आहे का आपण हेच बाय करायचं आणि सेल करायचं असेल तर आपण हीच ऍसेटला सेल करायची? नाही, काही संबंध नाही. हे प्रॅक्टिस साठी दिले तुम्हाला. युरो USD पण तुम्ही सेल करू शकताय. अच्छा. या गोष्टी हे प्रॅक्टिस साठी आहे फक्त. ओके. हा, मला असं वाटलं तुमची स्ट्रॅटेजी आहे काय अशी? नाही, स्ट्रॅटेजी नाही. बाय सेल म्हणजे हे तुम्हाला जो प्लॅटफॉर्म MT5 चा वापरणार आहे, तिथं वापरण्यासाठी स्पीड वाढावं तुमचं, म्हणून हा प्रॅक्टिस आहे. आता तुम्ही मला सांगा, ज्या वेळेला तुम्ही व्हॉट्सअप वापरत होता फर्स्ट टाइम, त्यावेळेला तुम्हाला व्हॉट्सअप समजलं नाही? आता समजते? हो. हा, मग तसंच तो व्हॉट्सअप म्हणून तुम्ही MT5 आहे असं समजा आणि ती वापरा, तुम्हाला जर ट्रेडिंग मध्ये करिअर करायचं असेल तर व्यवस्थित. ओके. का? कारण की त्या ऍप्लिकेशन मधली प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहित पाहिजे ना. मग त्याच्यासाठी ऑर्डर टाकायला माहित पाहिजे, स्टॉप लॉस कसं टाकायचं ते माहित पाहिजे, टार्गेट कसं टाकायचं ते माहित पाहिजे, स्टॉप लॉस ट्रेल कसं करायचं तो माहित पाहिजे, बरोबर ना? आता कालच्या 2 लेक्चर मध्ये थोड्याफार गोष्टी तुम्हाला मी दिलेल्या आहेत. आजच्या लेक्चर मध्ये तुम्हाला ऑर्डर टाकायचे आहेत. ऑर्डर कशी टाकायची ती पण दाखवतो थोड्या वेळात. बरं. ह्याचा स्क्रीनशॉट घ्या, ना तर लिहून घ्या फास्ट मध्ये. स्क्रीनशॉट घ्या सर्वांनी. ओके. इथे काय करायचं सांगा? तर लिमिट ऑर्डर आहे, इकडे बाय लिमिट टाकायचं, इकडे सेल लिमिट टाकायचं. ओके, समजलं? स्क्रीनशॉट काढून घ्या सर्वांनी. काढला का सर्वांनी? त्याच्यानंतर इथे काय करायचं बघा. बाय स्टॉप आणि सेल स्टॉप. सर बाय स्टॉप आणि सेल स्टॉप टाकायचे, बरोबर? याचा पण स्क्रीनशॉट काढून घ्या. किती स्क्रीनशॉट काढले? 3. एका ह्याच्यामध्ये किती ऑर्डर आहेत? एका ह्याच्यामध्ये 8 ऑर्डर आहेत, बरोबर आहे? टोटल किती ऑर्डर टाकायचे तुम्हाला? 24 ऑर्डर टाकायचे, बरोबर? 24 ऑर्डरला SL आणि TP पण लावायचं, लक्षात घ्या. SL 24 बसणार आहेत आणि TP 24 बसणार आहेत. टोटल मिळून किती होणार? SL TP 48 होणार, बरोबर? आता हे का लावायचं असतं? कारण की तुम्ही काय करताय, लोकांचा काय प्रॉब्लेम होतो तुम्हाला मी सांगतो. लोक फक्त गोल्ड मध्ये ट्रेडिंग करायला बसतात, बरोबर आहे का? बाकीच्या स्क्रिप्ट मध्ये ट्रेडिंग करत बसत नाहीत आणि गोल्ड मध्ये ट्रेडिंग करायला बसतात. पण गोल्ड मध्ये रोज सेटअप तयार होतो का?
नाही, मग अदर करन्सीमध्ये तुम्हाला प्रॉफिट होत असेल तर ते पण थोडंफार तुम्हाला ट्राय केलंच पाहिजे ना, बरोबर ना. हो सर. इथं तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस किती होणार आहे हे जर समजलं तर तुम्हाला इकडे पण ट्रेडिंग करता येतं. आणि प्रत्येक वेळेला सेटअप काही गोल्डलाच होणार नाही, बाकीच्या करन्सीमध्ये पण होतोय ना सेटअप. यांना पण व्हॉल्यूम चांगलाच आहे. बाकीचे जे दिलेत करन्सी ह्याच्यात पण व्हॉल्यूम चांगलाच आहे, चार्ट पण गोल्ड सारखाच दिसतोय, फक्त गोल्डला नाव बदललेलं आहे, बरोबर ना. हो सर. स्क्रिप्ट मॅटर करत नाहीत, चार्टवरच्या कॅन्डल काय पोझिशन करायला लागलेत ते मॅटर करतात. टेक्निकल अनालिसिस शिकवतो आपण, लक्षात घ्या टोटली. ओके, स्टॉप लॉस आणि टार्गेट लावायचं. जे नवीन स्टुडंट आहेत ज्यांना MT5 वापरताना काही प्रॉब्लेम येतो, ऑर्डर कशी टाकायची कळत नाही, त्यांनी याचा वापर करा आणि ऑर्डर प्लेसमेंट करा. ऑर्डर टाका व्यवस्थित, त्याचा तुम्हाला फायदा होईल. ओके, आता हे ऑर्डर टाकल्यानंतर ना तुम्हाला काय करायचं, स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि स्क्रीनशॉट काढल्यानंतर ना टेलिग्रामच्या ग्रुपमध्ये टाकायचा. तुम्हाला मी टेलिग्रामचा एक ग्रुप देतो, त्या ग्रुपमध्ये टाका. तुमची काय अडचण असेल तर तिकडे तुम्ही टाकू शकताय, काय प्रॉब्लेम नाही. एंट्री टाकताना काय अडचण येत असेल तर तुम्ही तिकडे मेसेज करू शकताय आणि एंट्र्यांचं जे काही हे आहे स्क्रीनशॉट ते तुम्ही इकडे टाकू शकताय. तुम्हाला लिंक पाठवतो. बघा चॅट बॉक्स मध्ये लिंक येईल, ती लिंक जॉईन करून घ्या सर्वांनी. लिंक आली का बघा, लिंक आली का बघा. चॅट बॉक्स दिसत. लिंक तुम्हाला एक काम करतो, ग्रुपमध्ये टाकतो, सगळ्या लिंकला जॉईन करून घ्या. पाहिजे तर व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये टाकतो. बघा व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये आलेत की लिंक, बघा आलेत का. हो, ओके, आलेत सर्वांना लिंक. तुम्ही जे प्रॅक्टिस करणार आहे ते तिकडे टाकायचं, लक्षात घ्या. टार्गेट आणि स्टॉप लॉस सकट सगळ्या एंट्री टाकायचे. ओके, तुम्हाला कशा टाकायच्या त्याचा एक ओव्हरव्ह्यू नंतर देतो मी लास्टला. त्याच्या अगोदर आपण न्यूज वगैरे कसं रिडिंग करायचं ते बघणार आहोत. त्याच्यानंतर टायटल टाकून घ्या सर्वांनी, फंडामेंटल अनालिसिस. ऍक्च्युली आपण न्यूज कशा रिडिंग करणार आहोत हे बघणार आहे. टायटल टाकून घ्या सगळ्यांनी, फंडामेंटल अनालिसिस. सर्वांनी टायटल टाकून घ्या, फंडामेंटल अनालिसिस. टायटल टाकून झालं का सर्वांचं. दिग्विजय सर झालंय. हो सर, सर झाले सर. ओके, ठीक आहे. माहिती आहे तुम्हाला फंडामेंटल अनालिसिस काय असतं. इंडियन स्टॉक मार्केटमध्ये फंडामेंटल अनालिसिस काय असतं माहिती आहे का तुम्हाला. नाही सर. नाही, ओके, ठीक आहे. फंडामेंटल अनालिसिस म्हणजे काय सांगतो, स्टॉक मार्केटचा विचार केला तर एखाद्या कंपनीबद्दल पूर्ण माहिती घेणे म्हणजे त्याला फंडामेंटल अनालिसिस म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय की कंपनीला नेट प्रॉफिट किती होतोय, कंपनीमध्ये कामगार किती आहेत, कंपनी कोणत्या प्रकारची प्रोडक्ट तयार करते, त्या प्रोडक्टला बाजारामध्ये किंमत आहे का नाही, कंपनीकडे कॅश फ्लो किती आहे,
शिल्लक पैसे किती आहेत किंवा कंपनी दरवर्षी नेट प्रॉफिट करत आहे काय, हे सगळं जे अनालिसिस करतो आपण, सगळा जो डेटा काढतो त्याला काय म्हणतात, फंडामेंटल अनालिसिस म्हणतात. ओके, समजलं? हो सर. हा, मग आता कंपनीची माहिती कशासाठी काढायची असते, त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करायला. हो सर. बरोबर ना? आता ते झालं कंपनीचं. आता आपण देशाचा विचार करतो. लक्षात घ्या, आपण करन्सीमध्ये ट्रेडिंग करतो, याचा अर्थ देशाचा विचार करतो. ओके, मग इथं देशाचा ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला देश की कंपनी नाही तुमची, लक्षात घ्या. ओके, मग इथे तुम्हाला देशामध्ये ज्या चालणाऱ्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे काय, की थोडक्यात आर्थिक विकास दर, व्याजदर, इंटरेस्ट रेट काय आहे देशाचा, देशात बेरोजगारी आहे का, देशात महागाई आहे का, या सगळ्या गोष्टींचा जो विचार करून एक डेटा काढला जातो त्याला काय म्हणतात, फंडामेंटल अनालिसिस म्हणतात. ओके, इथे लास्टला वाक्य आहे बघा, ते लिहून घ्या. 3 नंबरचा. हा, आर्थिक विकास दर, व्याजदर, महागाई, बेरोजगारी याचा जो डेटा येतो आणि त्या डेटावरनं न्यूज येतात मार्केटमध्ये, लक्षात घ्या. आणि त्या न्यूज कशा असतात, कशा रीड करायच्या, हे तुम्हाला मी सांगणार आहे. आर्थिक विकास दर, व्याजदर, महागाई, बेरोजगारी इत्यादी मूलभूत विश्लेषणानुसार मागणी आणि पुरवठा परिणाम करणाऱ्या घटकांचा अंदाज लावून बांधून किमतीतील बदलाचा अंदाज बांधणे शक्य होते. म्हणजे ऍक्च्युली एक डेटा काढला जातो आणि मार्केटवर इम्पॅक्ट पडणारी म्हणजे तुमची करन्सी वरती जाणार आहे की खालती जाणार आहे ह्याचा अंदाज लावला जातो. त्याला काय म्हणतात, मूलभूत विश्लेषण म्हणतात मराठीमध्ये, पण ऍक्च्युली फंडामेंटल अनालिसिस म्हणतात इंग्लिशमध्ये. ओके, समजलं हे? त्याच्यानंतर हे अशा प्रकारच्या मार्केटमध्ये न्यूज येतात बघा, फंडामेंटलला अनालिसिस करून. व्याजदर निर्णय म्हणजे इंटरेस्ट रेट. त्याच्यानंतर पहिल्या शुक्रवारी, प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी NFP नावाची न्यूज असते, नॉन फर्म पेरोल्स. त्याच्यानंतर प्रत्येक महिन्याच्या बुधवारी ऑटोमॅटिक डाटा प्रोसेसिंग. त्याच्यानंतर प्रत्येक गुरुवारी ही न्यूज येते बेरोजगारीची. त्याच्यानंतर कच्च्या क्रूड ऑइलची न्यूज असते, कच्च्या तेलांची, ह्या प्रसिद्ध केल्या जातात. त्याच्यानंतर GDPची पण न्यूज असते. कारण की ह्या सगळ्या न्यूजच्या आधारावर तुमच्या देशामधली जी आर्थिक परिस्थिती आहे ती जाणून घेतली जाते, लक्षात घ्या. आणि त्या आर्थिक परिस्थितीवर ठरते की बाहेरच्या देशातले लोक तुमच्या देशामध्ये इन्व्हेस्ट करणार आहेत का नाहीत. हे कशावर ठरतं, तुमच्या देशाच्या आर्थिक परिस्थितीवर ठरतं, लक्षात घ्या. ओके, समजलं इथपर्यंत? याचा स्क्रीनशॉट मारून घ्या, नाही पुढे आहेच एक, काय प्रॉब्लेम नाही, पुढे दाखवतो तुम्हाला मी. ओके, त्याच्यानंतर सेंटिमेंटल अनालिसिस काय आहे माहिती आहे का तुम्हाला? दिग्विजय सर, माहिती आहे तुम्हाला सेंटिमेंटल अनालिसिस काय आहे? माहिती आहे? नाही सर. नाही. ओके, ठीक आहे. आता तुम्ही मला सांगा, टेरिफ माहिती आहे, ट्रम्पने टेरिफ वाढवलं माहिती आहे तुम्हाला? मार्केटमध्ये एक न्यूज होती बघा, ट्रम्प चायना विरुद्ध टेरिफ वाढवत होता, भारताविरुद्ध पण वाढवत होता, बरोबर आहे? बरोबर ना? मग त्यावेळेला मार्केटवर इम्पॅक्ट पडत होता. हो सर. बरोबर ना? मग डेटा येत होता का त्यावेळेला? येत होता. डेटा नाही येत होता, लक्षात घ्या. बोलण्यावरून व्हायचं ते. हा, भावनिक म्हणजे तोंडून. हा, तोंडून, बोलण्यावरून. म्हणजे कसं की आता इथं खाली तुम्हाला दाखवले बघा, तुम्हाला आता इथं एक व्हिडिओ दाखवतो, किंवा व्हिडिओ नाही दाखवत तुम्हाला, इथे बघा, क्रिस्टियानो रोनाल्डोनं कोकोकोलाची बाटली बाहेर ठेवलेली माहिती आहे मीडियासमोर, टेबलासमोर. त्यावेळेला तो स्टॉक पडला, बरोबर आहे का? हो सर. मग त्यावेळेला डेटा आला काय? नाही सर. नाही. तो काय बोलला का? नाही. पण भावना व्यक्त झाल्या त्याच्या, होय, बरोबर ना? मग भावना व्यक्त करून एखाद्या वस्तूला चांगलं किंवा वाईट म्हणणं आणि त्याच्यानुसार जर मार्केटवर जर इम्पॅक्ट पडत असेल तर त्याला काय म्हणायचं, सेंटिमेंटल अनालिसिस. समजलं? हा सर. तसंच असतं. जो बायडन म्हणतात की आम्ही USA मधून होणाऱ्या निर्यातीवर अधिक शुल्क लादणार आहोत. मग अशा वेळेला मार्केटवर इम्पॅक्ट पडणार की नाही? पडणार ना? हो,
बरोबर डेटा ना? नाही ना. हो डेटा सर. नाहीये. मग डेटा ज्यावेळेला नसतो त्यावेळेला ती न्यूज कोणती असते? सेंटिमेंटल असते. आणि डेटा ज्यावेळेला असतो त्यावेळेला ती न्यूज कोणती असते? फंडामेंटल असते. ओके, हो बरोबर सर. आहे? समजलं इथपर्यंत सगळं? हो सर. ओके, आता ह्या न्यूज कुठं बघायच्या हे पण माहित पाहिजे ना तुम्हाला? हो सर. बघा इथे या ज्या न्यूज असतात ते कुठं बघायच्या? फॉरेक्स फॅक्टरी नावाचा एक हे असतो वेबसाईट, त्याच्यावर तुम्ही त्या चेक करू शकता. आणि त्या कशा बघायच्या ते तुम्हाला मी दाखवणार आहे. ही वेबसाईट लिहून घ्या. फॉरेक्स फॅक्टरी वेबसाईट लिहून घ्या. लिहून झालं असेल तर हँड राईज करा. ओके, ठीक आहे. फॉरेक्स फॅक्टरीवर न्यूज बघायच्या असतात. कशा बघायच्या आता तुम्हाला दाखवतो. त्याच्या अगोदर एक शेवटचा लास्ट एक पीपीटी राहिलाय, तो नोट डाऊन करून घ्या. सगळ्यात महत्वाच्या बातम्या, मार्केटमध्ये जर ह्या न्यूज असतील तर मार्केटला जास्त काय होतं? व्हॉल्यूम तयार होतो, किंवा तुमचा ट्रेड जास्ती लॉस मध्ये पण जाऊ शकतो, प्रॉफिटमध्ये पण जाऊ शकतो. पण शेवटी तुमचं कॅपिटल सेव्ह करायचं असतं. त्यामुळे ह्या न्यूज असतील तर थोडा तुम्हाला पहिल्यांदा काय करायला पाहिजे? विचार करायला पाहिजे. ओके, ह्या सगळ्या ज्या न्यूज आहेत त्या रीड करून घ्या, नोट डाऊन करून घ्या. सीपीआय, पीपीआय, परत एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट रेट, अनएम्प्लॉयमेंट, एडीपी अँड एनएफपी अँड जीडीपी, या सगळ्या ज्या न्यूज आहेत त्या रीडिंग नोट डाऊन करून घ्या. नोट डाऊन झाला असेल तर हँड राईज करा. ओके, ठीक आहे. आता आपण ह्या न्यूज कशा बघायच्या ते दाखवतो तुम्हाला. बघा, मार्केटमध्ये तुम्हाला सध्या न्यूजला ट्रेडिंग करता येत नाही, त्यावेळेला तुमच्यासाठी हा चांगला पर्याय असतो. काय पर्याय चांगला आहे तुमच्यासाठी? जर न्यूज 6ला असेल तर 1 तासभर थांबणे, नाहीतर तुमचं कॅपिटल धोक्यात येऊ शकतं. लक्षात घ्या. आता मगाशीच तुम्हाला मी कॅन्डल किती फास्ट आलेलं दाखवल्या. यावरून काय होते, तर तुम्ही चुकीचा जर ट्रेड टाकला असेल तर तुमचा ट्रेड लॉस मध्ये जाण्याचे चान्सेस असतात. त्यामुळं थांबलेलं कधीही चांगलं. बरोबर आहे? समजलं तुम्हाला हे? त्याच्यानंतर न्यूज कशा रीडिंग करायच्या दाखवतो तुम्हाला मी. कोणत्या वेबसाईटवर न्यूज रीडिंग करायचे सांगा मला जरा. फॉरेक्स फॅक्टरी. मग पहिल्यांदा काय करायची? वेबसाईटवर जायचं त्या, आणि वेबसाईटवर गेल्यानंतर अशी वेबसाईट तुम्हाला दिसणार. त्याच्यामध्ये असं तुम्हाला इंटरफेस दिसेल. ओके, पण इथे काय करायचं तुम्हाला सांगतो. इथे फक्त इथं तुमच्याकडं रेड फोल्डर आणि ऑरेंज फोल्डरच्या न्यूज दिसतात का? हे बघा, तुम्ही ज्यावेळेला ओपन करणार त्यावेळेला तुम्हाला असे दिसेल. तुम्ही ज्यावेळेला ओपन करणार त्यावेळेला तुम्हाला अशा भरपूर न्यूज दिसणार. बरोबर का? पण ज्या सिल्वर फोल्डर आणि येलो फोल्डर असतात, या येलो फोल्डर आणि सिल्वर फोल्डर, ह्या न्यूजचा मार्केटवर जास्त इम्पॅक्ट पडत नाही. लक्षात घ्या. पडतो तो फक्त रेड आणि ऑरेंज न्यूजचा. म्हणून इथे फिल्टर लावायचा. फिल्टरमध्ये येलो अँड सिल्वर काढून टाकायचं आणि अप्लाय करायचं. आणि आज किती तारीख आहे? 3 तारीख आहे. संध्याकाळी 6 वाजता कोणती न्यूज होती बघा? ॲव्हरेज आवरली अर्निंग, नॉन फार्म एम्प्लॉयमेंट चेंज, अनएम्प्लॉयमेंट रेट, अनएम्प्लॉयमेंट क्लेम्स. किती न्यूज होत्या टोटल 6 वाजता?
4 होत्या. कोणाच्या न्यूज होत्या? USD. USDच्या न्यूज होत्या. मग तुम्ही मला सांगा, जर न्यूज जर निगेटिव्ह लागल्या तर USD कुठे जाणार? खाली. आणि पॉझिटिव्ह लागल्या तर आपला जाणार. बरोबर. आता तुम्ही ह्याच्यामध्ये ट्रेड करताय, XAU USD मध्ये ट्रेड करताय, बरोबर. आणि न्यूज जर पॉझिटिव्ह लागले तर USD वरती जाणार आहे, म्हणजे कोट करन्सी वरती जाणार. मग बेस करन्सी कुठे येणार? खाली येणार, बरोबर. आता ह्या न्यूज कशा रीडिंग करायच्या दाखवतो इथे तुम्हाला. इथं ज्यावेळेला 6च्या अगोदर तुम्ही जर न्यूज बघत असाल तर इथं डेटा नसतो तुमच्याकडं. काय म्हटलं मी? इथं तुम्हाला डेटा नसतो, असा ब्लँक असतो इथे. ओके. आता ती न्यूज कशी रीड करायची दाखवतो. पहिल्यांदा हा फोल्डर ओपन करायचा आणि फोल्डर ओपन केल्यानंतर ना इथं फक्त एवढंच रीड करायचं, ऍक्च्युअली ग्रेटर दॅन फॉरकास्ट इज गुड फॉर करन्सी. म्हणजे इथे फॉरकास्ट दिसते तुम्हाला लिहिलेलं. हा मागचा डेटा आहे, हा प्रिव्हियस डेटा आहे म्हणजे मागचा डेटा, आणि हा फॉरकास्ट म्हणजे मागच्या वेळेला 144 आला होता आणि ह्या वेळेला 111 असं त्यांनी गृहीत धरलंय. फॉरकास्ट म्हणजे गृहीत धरणे. ओके. त्याच्यानंतर ना ऍक्च्युअली ग्रेटर दॅन फॉरकास्ट इज गुड फॉर करन्सी, म्हणजे त्यांचं म्हणणं काय आहे की 111 पेक्षा जर जास्त जर डेटा आला तर तो काय असणार आहे? न्यूज काय असणार आहे? पॉझिटिव्ह. ओके, समजलं? पॉझिटिव्ह. आणि 111 पेक्षा 147 आला, पॉझिटिव्ह लागले की निगेटिव्ह? पॉझिटिव्ह लागले. त्याच्यानंतर सेकंड फोल्डरमध्ये काय लिहिले बघा, ऍक्च्युअली लेस दॅन फॉरकास्ट इज गुड फॉर करन्सी. फक्त इफेक्ट बघायचं, जास्त काय बघत बसायचं नाही. सगळं जर बघून तुम्ही न्यूजला जर रीडिंग करत असाल तर मग त्यांच्या देशात जाऊन राहायला पाहिजे, तुम्हाला सगळ्या इकॉनॉमीचा अभ्यास करायला पाहिजे. एवढं काय जमणार नाही, बरोबर काय? तेवढं काय तुम्हाला जमणार नाही. आणि ट्रेड ऍक्च्युली मार्केट मेकर न्यूजच्या इम्पॅक्टवर मार्केटमध्ये स्टॉप लॉस हंटिंग करतात. त्यामुळे तिथं तुम्हाला किती जरी तुम्ही चांगल्या पद्धतीने ट्रेडिंग केलं तरी तुम्हाला ट्रेडिंग करताना कन्फ्युजन होणार, लक्षात घ्या. त्यापेक्षा थांबलेलं तुमच्यासाठी बरं असणार, नवीन असेल तर. ओके. इथे बघा, ऍक्च्युअली लेस दॅन फॉरकास्ट. मग मागच्या फॉरकास्ट किती केलं होतं? 4.3 केलं होतं. आणि आलं किती बघा? 4.1 आलं. लेस दॅन आलं की ग्रेटर दॅन? लेस देन आलं ना, बरोबर ना? लेस देन आलं. मग ही पण न्यूज लागली पॉझिटिव्ह. ओके. त्याच्यानंतर खालची बघा न्यूज, ही पण अनएम्प्लॉयमेंट क्लेमची न्यूज बघा. ऍक्च्युअली लेस दॅन फॉरकास्ट इज गुड फॉर करन्सी. इथे 240 काय केलं होतं? फॉरकास्ट केलं होतं आणि त्याच्यापेक्षा 233 आलं. याचा अर्थ ही लेस दॅनच लागले ना. मग हा पण काय झाला तुमच्या पॉझिटिव्ह. आता 4 न्यूज मध्ये 3 न्यूज जर पॉझिटिव्ह लागत असेल तर इम्पॅक्ट पडणारच ना मार्केटवर, बरोबर ना? इम्पॅक्ट पडणारच. आणि इम्पॅक्ट पडला मार्केटवर त्यावेळेलाच न्यूज काय लागल्या, ह्या पॉझिटिव्ह लागल्या. मग USD कुठं जाणार? वर जाणार. या आता इथं बघा, युरो USD दिसते तुम्हाला? युरो USD, USD ची न्यूज पॉझिटिव्ह लागल्या. मग इथे ट्रेड कोणता घेणार युरो USD मध्ये? अपचा नाही घेणार. बेस करन्सी आहे ती खाली जाणार आहे आणि कोट करन्सी आहे ती वरती जाणार आहे. मग इथे सेलचा ट्रेड घ्यायचा. इथे कोणता ट्रेड घेणार सांगा? सर सेल सेलचा, कारण की USD वरती जाणार ना आणि JPP खाली जाणार. इथे कोणता घेणार? बायचा. इथं बायचा. इथे कोणता घेणार? बायचा. इथे कोणता घेणार? बाय. इथे कोणता घेणार? सेल. ओके. इथे कोणता घेणार? सेल. इथे कोणता घेणार? समजलं? कारण की बेस करन्सी ती जर खाली येत असेल तर सेलचा ट्रेड घ्यायचा आणि बेस करन्सी जर वरती जात असेल तर कोणता ट्रेड घ्यायचा? बायचा ट्रेड घ्यायचा. ओके, समजलं? हा सर. पण डाटा सर आपण आता, हा सर डाटा बोला. डाटा सर जर आपण आता 6 वाजताच येणार का 6च्या आधी पण येणार? म्हणजे बरोबर 6 वाजता डॉट 6 वाजल्या हा रिझल्ट येतो. इथे काउंटडाऊन पडतं आणि रिझल्ट येतो. डाटा आल्या असा डाटा सगळा जर पॉझिटिव्ह दिसला तर गोल्ड खाली जायला चालू करते आणि हे आपलं USD तुमची वरती जाते. हा सर. पण ऍक्च्युअली कधी कधी कसं असतं, मार्केट मेकर ह्या न्यूजचा वापर त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी करतात, कारण की त्यांच्याकडे पैसे जास्त असतात. मग ते मार्केट आता इथं पॉझिटिव्ह लागले, बरोबर काय? मग USD ला इथं समजा मार्केटला असं कन्सल्टेशन केलं आणि
हे पॉझिटिव्ह लागले म्हणजे युएसडी वरती जाणार ना अशी. हो. मग वरती सगळ्यांना घालवणार पहिल्यांदा आणि सगळ्यांच्या ऑर्डर आत घेणार आणि त्यानंतर मार्केट मेकर मार्केटला कुठं आणणार, खाली आणणार. का आणणार? स्टॉप लॉस हंटिंग करून बाहेर. स्टॉप लॉस हंटिंग ना, त्यांच्याकडे तेवढे पैसे असतात ना. हो सर. बरोबर काय? म्हणून न्यूज मध्ये ट्रेडिंग करायचं असेल तर थोडासा तुम्हाला विचार करावा लागेल. ओके. हा, आणि इथे इम्पॅक्ट पडलाय बघा न्यूजचा, दाखवतो तुम्हाला मी इथे. आज संध्याकाळी 6 वाजता सर युएसडी सोडून सर्व डाऊन आहेत. तेच की युएसडी सोडून सगळं डाऊन आहे. तिथे 6 वाजता संध्याकाळी गोल्ड पडले बघा कसं दिसते काय, 2 स्पाइक आलेले वरनं खाली. 6 वाजताच न्यूज होती ना. हो सर. 6 वाजता न्यूज होती आणि कॅन्डल कुठल्या तारखे किती मिनिटाची आहे बघा, 5:55. ही कितीची कॅन्डल? 6ची आहे का? बरोबर. शार्प 6 वाजता पडले सर. शार्प 6 वाजता रिझल्ट लागल्या पडायला चालू होते, लक्षात घ्या. किंवा त्याच्या अगोदर पण पडतं, कारण की सकाळपासून बरोबर त्यांनी सगळा कार्यक्रम करून आणलेला असतो. ओके, समजलं? हो सर. न्यूज रीडिंग कसं करायचं समजलं? इथं डेटा इथे ग्रीन मध्ये आला तर सगळा तर पॉझिटिव्ह न्यूज, रेड मध्ये आला तर निगेटिव्ह न्यूज, आणि 2 पॉझिटिव्ह 2 निगेटिव्ह लागले तर इक्वल, लक्षात घ्या. इक्वल पण लागतात न्यूज हे आपलं. बरोबर. आता या कॉलम मध्ये डेटा आहे का बघा, आहे का डेटा? नाही. मग कोणती न्यूज आहे ही? सेंटिमेंटल न्यूज आहे बघा. इथं दिसते का? इथं बोलणार आहेत कोणतरी, इथे दिसते काय? गो बेली स्पीक. बरोबर ना, गो बेली स्पीक्स. याच्या आतमध्ये गेल्यावर तुम्हाला डिटेल्स समजते, मग कोण बोलणार आहेत, काय बोलणार आहेत, सगळं दिसतंय इथं. इथं डिस्क्रिप्शन मध्ये असतंय. द मिनिंग ऑफ रिझर्व्ह करन्सी ऍट द अँड्र्यू मेमोरेबल लेक्चर इन द लंडन. म्हणजे ते लेक्चर आहे बँक ऑफ इंग्लंडचं काहीतरी आहे, आणि त्यांचं ते भाषण होतं, आणि त्यावर मार्केटवर इम्पॅक्ट पडतो, लक्षात घ्या. जीबीपीवर 5:30 PM जीबीपीच्या न्यूज मध्ये बघू आपण पडतोय काय. एक न्यूज असेल तर पडत नाहीत, लक्षात घ्या. सिंगल न्यूज असेल तर थोडासा प्रॉब्लेम करतात मार्केट. 5:30 ला मार्केट पडले काय? 6 ला पडले. 5:30 ला नाही, 6 ला पडले बघा, कारण की युएसडी करन्सी ही काय वर्ल्ड वाईड चालते सगळ्यात जास्त, त्यामुळे बरोबर 6 ला युएसडीचा इम्पॅक्ट सगळ्या पेअरवर पडतो, लक्षात घ्या. काल न्यूज रीडिंग समजलं सर्वांना? ओके, ठीक आहे. हो सर. ते पावेल कोण तर आहे, त्यांचे खूप म्हणजे असं काय तरी 1-2-5 मिनिट येऊन बोलून जातं, मार्केट अप डाऊन होतं न्यूज मध्ये. होय, होतं की तसं. ते अमेरिकेचे हे आहेत, युएसडीचा इम्पॅक्ट पडतो त्यांच्यावर. इथं तुम्हाला गुगलला नाव टाकल्यानंतर ते पावेल कोण आहेत सगळं दिसतं, लक्षात घ्या. कळलं? जसं आता भारताचे वित्तीय मंत्री कोण आहेत? निर्मला सीतारामन. हा, मग त्यांनी काहीतरी बोलल्यावर काय होणार आहे? इफेक्ट पडणार. हा, तसंच तिकडं ते हे आहेत, लक्षात घ्या. समजलं? हो सर. हा, आता एक ओव्हरव्ह्यू दाखवतो तुम्हाला, फक्त ऑर्डर कशा टाकायच्या. जे नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी एक ओव्हरव्ह्यू दाखवतो. अँड्रॉइड मोबाईल कुणाचा असेल तर शेअर करा, त्यांच्यासाठी एक ओव्हरव्ह्यू दाखवतो. एंट्री कशी टाकायची, स्क्रिप्ट कशा ऍड करायच्यात. अँड्रॉइड कुणाचा मोबाईल असेल तर शेअर करा, MT5 आणि एक्सनेस असेल तर. आहे का कुणाकडे? हॅलो, अँड्रॉइडचा मोबाईल कुणाकडे असेल तर स्क्रीन शेअर करा. त्यांच्याकडे एक्सनेस आणि MT5 असणं आवश्यक आहे. आहे का कुणाकडे? आहे सर. ओके, ठीक आहे. धीरज सरांनी शेअर केलेला आहे, ठीक आहे. ओके, स्क्रीन सर्वांना दिसते का बघा? MT5 ला एक्सनेस कनेक्ट करून घेतलंय तुम्ही? धीरज सर, MT5 ला एक्सनेस कनेक्ट केलंय? माईक ऑन करा, काय प्रॉब्लेम नाही. होय, आहे ना कनेक्टेड. ओके, MT5 ओपन करा.
डेमो लाईव्ह आहे. लाईव्ह आहे का? होय. ओके ठीक आहे. तरी पण एकदा दाखवतो. ट्रेड मध्ये जावा. ओके, बाय लिमिट आता तुम्ही लावून ठेवलेलं एक ऑर्डर. ओके होय. हा, आता त्या बाय लिमिटला स्टॉप लॉस आणि टार्गेट कसं लावायचं माहिती आहे तुम्हाला? हा माहिती आहे. कसं लावायचं सांगा. हे बघा, लिमिट ऑर्डर. हा टीपी आणि एसएल लावून ठेवलेलं आहे तुम्ही. लावून ठेवलं. हा ओके, लिमिट ऑर्डरने एसएल आणि टीपी लावून ठेवलेलं आहे. ओके, आणि तिथे तुम्हाला प्रॉफिट आणि हे दिसतं बघा, इथे. एंट्री कितीला येणार काय येणार हे सगळं दिसतंय. ओके हो. समजलं? $139 लॉस दिलाय आणि $304 प्रॉफिट दिलाय, पण एंट्री ज्या वेळेला आत येईल त्यावेळेला ती एंट्री पडणार. ओके, कारण की 2999 ची एंट्री आहे. एवढ्या खाली तर लवकर मार्केट जात नाही. ठीक आहे, हा समजलं हे? जरा एक काम करा, कोट्स ओपन करा. तुम्हाला जर नवीन एंट्री टाकायची असेल तर इथे बघा, कोट्स मध्ये जायचं 1 नंबरच्या याच्यामध्ये आणि गोल्डवर क्लिक करून राईट प्रेस करायचं दाबून आणि न्यू ऑर्डर येतं. जरा प्रेस करा. हे बघा, प्रेस केल्यानंतर ना न्यू ऑर्डर दिसणार तुम्हाला. न्यू ऑर्डर म्हणजे नवीन इथून ऑर्डर टाकू शकता तुम्ही. त्याच्यानंतर ना चार्ट दिसेल, जो काही स्क्रिप्ट आहे त्याचा चार्ट पण तुम्हाला बघता येईल आणि बाकीच्या ह्या गोष्टी आहेत ह्या काय वापरायची काही गरज नाही. एक काम करा, न्यू ऑर्डरवर क्लिक करा. बघा, न्यू ऑर्डरवर क्लिक केल्यानंतर ना असा विंडो दिसेल तुम्हाला. इथे वरती 1 नंबरला मार्केट एक्झिक्युशन म्हणजे ही मार्केट ऑर्डर आहे आणि इथे लॉट साईज आहे. तुम्हाला कोणता लॉट साईज टाकायचा तो इथं टाकू शकताय. ही लाईव्ह किंमत आहे, चालू किंमत आहे आणि इथं तुमचा स्टॉप लॉस आहे, इथं तुमचा टार्गेट आहे. त्याच्यानंतर तुम्ही मार्केटला इथं खालच्या बाजूला बाय पण करू शकताय आणि सेल पण करू शकताय. ओके, हो. अशा सगळ्या गोष्टी तुम्ही इथे करू शकता. लक्षात घ्या नवीन ऑर्डर टाकताना. ओके, आता 1 नंबरच्या कॉलम मध्ये या. जरा ऑर्डर टाकू नका. 1 नंबरच्या कॉलम मध्ये या. आता ह्या कॉलम मध्ये जर तुम्हाला स्क्रिप्ट जर ऍड करायची असेल तर वरती प्लस बटन दिसतंय, या प्लस बटनवर क्लिक करायचं आणि जीबीपी यूएसडी टाका. जीबीपी यूएसडी टाकल्यानंतर इथं तुम्हाला ती स्क्रिप्ट दिसेल आणि इथं क्लिक केल्यानंतर ती स्क्रिप्ट तुमच्या वॉच लिस्ट मध्ये दिसेल. ज्यावेळेला तुम्ही टास्क पूर्ण करणार आहे त्यावेळेला हे तुम्हाला दिसेल. बघा, इथं स्क्रिप्ट दिसते का बघा सर्वांना? हो सर. हा, आणि ह्याच्यावर तुम्ही प्रेस केल्यानंतर नवीन ऑर्डर टाकता येते. मग ती ऑर्डर टाकताना न्यू ऑर्डर करा. आता ही ऑर्डर कोणती टाकायची आहे हे तुम्हाला जर सिलेक्ट करायचं असेल तर वरती इथे मार्केट एक्झिक्युशन आहे, त्याच्यावर जर क्लिक केला तर तुम्हाला सगळं दिसायला चालू होतं. क्लिक करा जरा त्याच्यावर. बघा, इथे तुम्ही मार्केट ऑर्डर टाकू शकता, इथे बाय लिमिट टाकू शकता, इथे सेल लिमिट टाकू शकताय, इथे बाय स्टॉप टाकू शकता, इथे सेल स्टॉप टाकू शकताय. आणि ह्या 2 ज्या ऑर्डर आहेत त्या तुम्हाला मी ऍडव्हान्स मध्ये शिकवतो. ओके, समजलं इथपर्यंत? हो. तुम्हाला एक्सनेस MT5 ला कनेक्ट कसं करायचं माहित आहे? हा माहिती आहे ना? ओके ठीक, एकदा सांगतो मी. एक काम करा धीरज सर, एक्सनेस ओपन करा जरा तुमचं. बघा, एक्सनेस हा डेमोचा अकाउंट आहे तुमचं, बरोबर आहे? हे अकाउंट, हे समोरचं डेमोचं अकाउंट. MT5 ला कसं कनेक्ट करायचं दाखवतो तुम्हाला मी. इथे डिटेल्स मध्ये जावा, डिटेल्स मध्ये सेटिंग मध्ये जावा आणि सेटिंग मध्ये गेल्यानंतर ना पहिल्यांदा इथे ट्रेडिंगचा पासवर्ड चेंज करा जरा लगेच. चेंज ट्रेडिंग पासवर्ड करा आणि चेंज करा, तुमच्या हिशोबाने टाका. सबमिट करा. ट्रेडिंगचा पासवर्ड चेंज झालेला आहे. आता लॉग इन कॉपी करा. हा लॉग इन कॉपी करायचा आहे आणि सर्व्हर ट्रायल 7 आहे बघा, ट्रायल 7 लक्षात ठेवा. हा, आता MT5 ओपन करा. व MT5 ओपन केल्यावर इथे वरच्या बाजूला 3 लाईन्स दिसतात बघा, त्याच्यावर क्लिक करायचं आणि मॅनेज अकाउंटवर जायचं आणि प्लस बटनवर क्लिक करायचं
आणि इथे वरती सर्च करायचा एक्सनेस टेक्नॉलॉजी, एक्सनेस स्पेस टी टाका. खाली असलं तर ते घ्यायचं नाही, सर्चच करायचं, लक्षात घ्या. हा आता घ्या. सर्व्हर काय होता तुमचा? ट्रायल 7. हा मग पहिल्यांदा सर्व्हर सिलेक्ट करायचं, खाली डाऊनला असणार शेवटला. सर्व्हर सिलेक्ट करायचा पहिल्यांदा, खाली शेवटलाच असणार. ट्रायल 7 आहे का? त्याच्यानंतर लॉग इनच्या ठिकाणी तुम्ही आता जो कॉपी केलेला लॉग इन आयडी तो पेस्ट करा आणि इथे तुम्ही आता जो पासवर्ड बदलला तो टाका. ओके. आणि पासवर्ड जर बरोबर असेल तर आता हे तुमचं तिकडचे जेवढे डॉलर आहेत ते इकडे दिसणार. लॉग इन करा. बरोबर आहे का? तिकडे एवढेच होते ना INR मध्ये, INR मध्ये, बरोबर ना? आता हे डेमो अकाउंट चालू झालं तुमचं. इथे ट्रेड मध्ये तेवढे डॉलर दिसतात बघा, 7,800 रुपये दिसतात बघा. 7,892 ट्रेड मध्ये दिसणार. ट्रेडवर क्लिक करा. ट्रेडवर चार्टवर नाही, ट्रेडवर खाली 3 नंबर कॉलम. ओके, 7,800 रुपये दिसतात का? आता एक काम करा, इथे कोट्स मध्ये जाऊन एक एंट्री टाका. हा इथे स्क्रिप्ट ऍड करा गोल्डची, XAU USD आणि त्यात ट्रेड टाका एक. आता तुमच्याकडे न्यू ऑर्डर 0.01 आणि मार्केटला बाय मारा. डायरेक्ट बाय बटनवर क्लिक केला, ऑर्डर पडली. आता ऑर्डर पडल्यानंतर ना ह्याला स्टॉप लॉस टार्गेट तुम्हाला द्यायचं माहिती आहे कसा? ह्याच्यावर क्लिक करायचं, त्याच्यावर प्रेस करायचं. ऑर्डरवर सांगतो तुम्हाला मी. त्या ऑर्डरवर प्लेस करायचं आणि चार्ट ओपन करायचं. त्याचा चार्ट ओपन केल्यानंतर ती ऑर्डर तुम्हाला दिसायला लागते इथे. आणि त्या ऑर्डरवर क्लिक केल्यानंतर स्टॉप लॉस आणि टार्गेटचं एक बटन येते इकडे खालच्या बाजूला. सर एक मिनिट क्लिअर करतो. त्या ऑर्डरवर क्लिक करा प्रॉपर. 5 मिनिटाचा चार्ट लावा. त्या ऑर्डरवर क्लिक करा हळूच, राईटच्या बाजूला. हा खाली स्टॉप लॉस आणि SLचं हे आलेत बटन आलेत बघा, आलेत का? मग तुम्ही TP वर क्लिक केल्यानंतर TP येते बघा वरच्या बाजूला. आणि TP आता तुम्हाला 283 रुपयाचं काय होणार? प्रॉफिट होणार आहे. आणि SL वर क्लिक केल्यावर SL येतो बघा इथे. आणि जरासं वरती घ्या SL इकडेपर्यंत. हा बघा इथे. आणि इथे तुम्हाला लॉस किती होणार, प्रॉफिट होणार किती, हा पण दिसतो इथं INR मध्ये दिसतो. हा आणि त्याच्यानंतर ना हे गोष्ट दोन्हीच्या दोन्ही लेवल लावल्यानंतर ना हा ॲरो आहे ब्लू कलरचा, ह्याला मॉडिफाय करायला विसरायचं नाही, नाहीतर मग स्टॉप लॉस आणि टार्गेट लागत नाही. मॉडिफाय करायचं. ओके, मॉडिफाय केलं. आता परत जर तुम्हाला बदल करायचा असेल तर लाईन तुम्ही त्या ड्रॉ करू शकता, म्हणजे इकडे तिकडे हलवू शकताय, मूव्ह करू शकता. आणि मूव्ह केल्यामुळे तुमचं टार्गेट आणि स्टॉप लॉस हलवता येतं, म्हणजे ट्रेलिंग स्टॉप लॉस जसं आपण म्हणतो तसा टाईप. ओके, समजलं तुम्हाला? मॉडिफाय करा. आणि हीच ऑर्डर तुमची एक्सनेसला पण दिसते बघा. एक्सनेसचा डेमो अकाउंट मध्ये दिसणार ही ऑर्डर तुमच्याकडे दिसते का ऑर्डर? आणि तिथे प्रॉफिट किती होणार, लॉस किती होणार, किती पिप्स ते सगळं दिसते बघा तिकडे. त्या ऑर्डरवर क्लिक करा. 1 नंबरच्या कॉलम मध्ये, 1 नंबरच्या कॉलम मध्ये. हा इथे त्याच्यावर फक्त क्लिक करा. क्लिक करा फक्त. हा बघा इथे खाली दिसते का तुम्हाला? 142 पिप्स, 163 पिप्स, 131 INR, 150 INR. हे स्टॉप लॉस आणि टार्गेट आहे, हे सगळं दिसतं तुम्हाला इथे. ओके. बाकी लेक्चर मध्ये कोणाला काय अडचण आहे? थँक्यू, आभार आहे. स्क्रीन स्टॉप केली तरी चालेल. अकाउंट आपण अकाउंट सर आपण 0 स्टँडर्ड आणि हे असते की नाही, त्यात कोणतं घ्यायचं सर? 0 घ्यायचं. 0 कालच्या लेक्चरला दाखवले की तुम्हाला ते. हो सर, जरा सर्व्हर हे होता,
रेंज कमी जास्त होत होती म्हणून ते विचारून घेतलं. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. युट्यूबला त्या व्हिडिओ टाकतो, प्रायव्हेट होता तिथे जरा त्या हे करायला होतो, पब्लिक करायला होतं, बघून घ्या त्या. चालेल सर, थँक्यू. ओके, कारण की व्हिडिओचा तुम्हाला काहीतरी फायदा होतो त्या बघण्यात, काहीतरी कोण मागं पुढं झालं की फायदा होतो. प्रायव्हेट केल्या होत्या पण काय व्हायला प्रायव्हेट केल्यामुळे पण सगळ्यांना त्रास व्हायला लागलाय, कोणाला ते काय हे होऊन झालंय. हे करतो. चालेल सर. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. बाकी सगळं समजलं सर्वांना? कोणाला काय अडचण आहे? लेक्चर मध्ये कोणाला काय अडचण आहे का बघा? नाही सर. ओके, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. कोणाला अडचण नसेल तर उद्याच्या सेशनला भेटू आपण. गुड नाईट सर्वांसाठी. ओके, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट सर. पाठवा.